सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या सत्राला. आणि एवढी छान म्हणजे तुमच्यासारखे यंग सगळे एस्पायरंट्स बघून मजा येते लेक्चर घ्यायला सुद्धा. सो रिअली हॅपी विथ द अटेंडन्स टुडे. आणि आज आपलं पहिलं इंटरॅक्शन आहे. आज आपण पहिल्यांदा एकमेकांना भेटतोय. सो आय जस्ट होप की पुढचे जे 2 तास असतील तर ते आपल्या सगळ्यांसाठी एन्जॉयबल असतील. ओके. मला माहिती आहे की तुमच्या मनात अनेक शंका असतील. एमपीएससीने जो पॅटर्न चेंज केलाय त्याच्यामुळे बरेच जण गोंधळलेले आहेत. असं का केलं किंवा बाकीच्या स्टेट्सचं बघून केलंय का वगैरे असं बरेच आता जेव्हापासून हे नोटिफिकेशन आलंय तेव्हापासून बराच गोंधळ उडलेला आहे सगळ्यांमध्ये. पण काळजी करायची नाहीये, कारण ऍज फार एज अँथ्रोपॉलॉजी इज कन्सर्न्ड तुमच्या मनातल्या सगळ्या शंका मी आज दूर करणार आहे. आज होऊ शकल्या नाहीत काही तरी आय एम ऑलवेज ऍक्सेसेबल टू यू. तर ऍक्च्युअल लेक्चर सुरू करायच्या आधी माझं इंट्रोडक्शन करते. माझं नाव आहे पायल आणि मी ऑलरेडी युपीएससी बॅचचं अँथ्रोपॉलॉजी घेतीच आहे. आणि यावर्षी एमपीएससीचा पॅटर्नही चेंज झाल्यामुळे आता मी अँथ्रोपॉलॉजी एमपीएससीला सुद्धा घेणार आहे. ठीक आहे. कोणी असं आहे का की ज्यांना मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे? असं जनरली नसतात एमपीएससीला, मला माहिती आहे. पण ऍज अ टीचर हे विचारणं माझं काम आहे म्हणून मी विचारतेय. इज देअर एनीबडी हु इज नॉट कम्फर्टेबल विथ इदर इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी? कारण माझं सगळं जे सत्र असेल हे यात पुढच्या या तिन्ही भाषांमध्ये असेल. 90% मराठीत असेल. तर तसं कोणी असेल तर प्लीज मला आत्ताच सांगा. म्हणजे काही अवघड मराठी शब्द वगैरे म्हणजे मी पहिल्यापासूनच हिंदी किंवा इंग्लिशमध्ये वेळोवेळी सांगत जाईन. ओके. येस, गुड. नो वरीज, नो मॅम. लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. आणि तरी सुद्धा म्हणजे मी माझ्यातर्फे सांगतेय की तरी सुद्धा एखादी गोष्ट नाही समजली किंवा पुन्हा एकदा मी सांगावी अशी वाटत असेल तर डेफिनेटली मला तिकडच्या तिकडे थांबवा. चॅट बॉक्सवर माझं काम लक्ष असतं, त्यामुळे तुम्ही मला पिंग करू शकता. ओके. सो कमिंग बॅक टू आजचा विषय. हा आठवडा पूर्ण आपण केवळ ह्याचसाठी बायलिंग्वल सांगू. शुअर, डेफिनेटली मी मराठी आणि इंग्लिश याचं कॉम्बिनेशन करीन. सम ऑफ द थिंग्स आय विल एक्सप्लेन इन बोथ दी लँग्वेजेस. काही स्पेसिफिक मी फक्त इंग्लिशमध्ये सांगेन, काही मराठीत सांगेन. ओके. आणि कोणालाही कुठेही काही शंका आली तर फ्रीली तुम्ही मला सांगू शकता. सो आजचं सत्र सुद्धा त्याच एका मालिकेतला भाग आहे जो आपण हा पूर्ण आठवडा चालवणार आहोत. की वेगवेगळ्या ऑप्शनल्सची तुम्हाला माहिती व्हावी आणि बेसिकली एमपीएससीने हा जो एक अचानक मोठा बदल केलाय तो आपण टॅकल कसा करू शकतो किंवा त्याचे काय फायदे तोटे असू शकतात हे आज आपल्याला व्यवस्थित आधी समजून घ्यायचं आहे. ओके. मला जर विचाराल तर अकॉर्डिंग टू मी दिस इज अ बेनिफिशियल चेंज फॉर द व्हेरी रिझन की तुम्ही एका तयारीतच 2 परीक्षांना आता अटेम्प्ट करू शकणार आहात. आतापर्यंत काय होतं माहितीये, माझा पण आता 6 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. तर युपीएससी प्रिपेअर करणारी मुलं केवळ युपीएससी वरच फोकस करतात, एमपीएससी वर करू शकत नाहीत. बिकॉज ऑफ द म्हणजे करू शकत नव्हते बिकॉज ऑफ द डिफरन्स इन पॅटर्न. कारण युपीएससीच्या मेन्सची तयारी करण्यातच इतका वेळ जातो की स्पेसिफिकली एमपीएससीला वेळच उरत नाही. आणि वाईस वर्सा वॉज ऑल्सो ट्रू. हे फक्त युपीएससी वाल्यांसाठीच खरं नव्हतं तर एमपीएससी साठी सुद्धा होतं. ओके. आणि हे असल्यामुळे आता काय झालंय की एमपीएससी प्रिपेअर करणारे म्हणजे आपण एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी करू शकतो अशा एका पोझिशन मध्ये आहोत थँक्स टू द कमिशन. दुसरी गोष्ट, इट इज नॉट दॅट ओनली महाराष्ट्र इज गोइंग टू हॅव सच अ काइंड ऑफ एक्झाम टाईप. तुम्ही जर बाकीच्या स्टेट्सचा थोडासा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की बाकीच्या स्टेट्समध्ये ऑलरेडी दे आर ॲट अ ग्रेट एक्सटेंट दे आर ऑलरेडी इन कोइन्सिडन्स विथ द युपीएससी पॅटर्न. ओके. आणि येस, माझं नाव आणि इंट्रोडक्शन मी परत देते. सो माझं नाव आहे पायल मुजुमदार. मी शिकवणार आहे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आणि जी आपली ऑगस्टची 2022-2023 ची बॅच आहे दॅट आय वुड बी टेकिंग. सब्जेक्ट ची लँग्वेज असणार आहे इंग्लिश. म्हणजे मराठीचे आपल्याकडे अजून हे पण नाही आहेत, म्हणजे एन्क्वायरीज पण फारशा नाही आहेत. आणि मेजॉरिटी ज्या लोकांनी विचारलंय तर ते इंग्लिश मिडियमनीच अटेम्प्ट करणार आहेत. आणि वी ऑलरेडी नो की एमपीएससीने आपल्याला दोन्ही ऑप्शन दिले. यू कॅन इदर अटेम्प्ट इन इंग्लिश ऑर इन मराठी. सो आपण इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करणार आहोत, त्याची मी आज कारणं सुद्धा सांगणार आहेत, त्याचे फायदे पण सांगणार आहे. ओके. सो हे आपलं आहे. आणि जसं मी म्हणलं की इंटिग्रेटेड अप्रोच बद्दल मी बोलत होते. सो तुम्ही एमपीएससी वर फोकस ठेवून सुद्धा 1 वर्षाच्या चांगल्या प्रिपरेशन नंतर थोडेसे चेंजेस करून, ते चेंजेस पण काय आहेत मी आज म्हणजे अँथ्रोपॉलॉजी पुरतं सांगते, मी ऑप्शनल विषयी स्पेसिफिकली सांगते. कसे चेंजेस करावे लागणार आहेत हे मी आज तुम्हाला डेमो सकट सांगणार आहे पुढच्या 2 तासात.
सो यू विल बेटर हॅव एन आयडिया की इंटिग्रेटेड अप्रोच कसा असावा. एमपीएससी वर फोकस करताना सुद्धा त्याच अभ्यासावर तुम्ही युपीएससीचा अटेम्प्ट सुद्धा स्ट्रॉंगली कसा अटेम्प्ट करू शकता, किंवा आयदर ऑर जरी चूज करायची वेळ आली तर हाऊ वी कॅन गो अबाउट इट. ओके, सो साधारण 2 तासाच्या अंती तुम्हाला जर अँथ्रोपॉलॉजी विषय कम्फर्टेबल वाटायला लागला तरी आय विल बी हॅपी. पहिल्याच लेक्चरमध्ये माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये की तुमच्या सगळ्या शंका दूर व्हाव्यात आणि तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी एकदम आपलासा वाटायला लागणार, असं होणार नाही. इट इज अ न्यू सब्जेक्ट, वी हॅव टू गिव्ह टाइम. लोणचं जसं मुरल्यावर छान लागतं तसा कोणताही नवीन विषय सुद्धा तो मुरल्यावरच छान वाटतो. मग आता आपण फर्स्ट स्टेजमध्ये असल्यामुळे आज आपण फक्त त्याची तोंड ओळख करून घेणार आहोत. ओके, सो मी स्क्रीन शेअर करते आणि आय विल टेक यू थ्रू टुडेज जर्नी आणि आय होप की इट इज गोइंग टू बी enjoyable. So let me just share my screen with all of you. Yes. So is the screen visible to all? Yes, ma'am. Clear है ना? Yes. Okay, great. माझा तुमच्या जर्नीमध्ये काय रोल असणार आहे हे मी स्क्रीनवर आणि पहिल्या स्क्रीनवरच लिहिलंय की अँथ्रोपॉलॉजी मेड इझी. कारण हा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझं ऍज युअर मेंटर काय रोल असणार आहे, तर ऑलरेडी जो एक विषय इंटरेस्टिंग आहे त्याला तुमच्यासाठी सोपं करणं इज माय ओनली टार्गेट. तुम्ही स्वतः तेवढे केपेबल आहातच की यू कॅन टेक थिंग्स बेटर, पण ऍज अ मेंटी, ऍज युअर मेंटर, माय रोल विल बी टू मेक अँथ्रोपॉलॉजी इझी फॉर यू. Okay, and before we actually begin with the session, this is my introduction. I am an engineer by qualification, teacher by passion, and a social worker by heart. आणि मी कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलंय, मास्टर्स इन अँथ्रोपॉलॉजी सुरू आहे आणि आय हॅव वर्कड इन इन्फोसिस फॉर 1.5 years. लेटर अकॅडमिक्स फील्ड मध्ये मी गेले 6 years आहे. आय एम असोसिएटेड विथ चाणक्य ऑलरेडी, MIT School of Governance and few other civil services institutes as well. And also I'm working as an director of an youth-based social organization named Approach Helping Hands Foundation. So हे माझं इंट्रोडक्शन झालं. आता आपण विषयाकडे येऊया. दिस इज गोइंग टू बी टुडेज अजेंडा. ओके, तुम्ही बघत असाल इथे या स्क्रीनवर तुम्हाला काही इंटरेस्टिंग फेसेस दिसत आहेत, राईट? सो हे आपले सोबती असणार आहेत. जोपर्यंत आपली बॅच सुरू राहणार आहे तोपर्यंत ही मंडळी आपली सोबती असणार आहेत आणि यू विल डेफिनेटली एन्जॉय देअर कंपनी इन व्हेरियस वेज, ह्याची मला गॅरंटी आहे. कारण माझी युपीएससीची मुलं ऑलरेडी हे एन्जॉय करतायत. ओके, येस, काही जणांना हसू येत आहे हा फोटो आणि हा फोटो ह्याच्यात, इन द सेन्स म्हणजे जोक्स अपार्ट. बट माझा सांगायचा मुद्दा हा आहे की अँथ्रोपॉलॉजीमुळे आपली एका अशा जगाशी ओळख होते ना की जो आपल्या जगाचा ऍक्च्युअली खूप आधीपासून पार्ट आहे. इनफॅक्ट आपण आत्ता जसे आहोत तसे व्हायच्या अनेक वर्षांपासून तो आपल्या जगाचा पार्ट आहे, फक्त आपल्याला माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द बेसिक अजेंडा फॉर टुडे. व्हॉट आर द रिसेंट चेंजेस इन MPSC सिलेबस, मेन सिलेबस एस्पेशली. ओल्ड फॉर्मॅट काय होता, न्यू फॉर्मॅट काय झालंय, अँड हाऊ चुझिंग द राईट ऑप्शन इज गोइंग टू हेल्प यू. ओके, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, असं हे नाही आहे की तुमचं हे पहिलं लेक्चर आहे. जुना जो फॉर्मॅट होता तो 800 मार्कांचा होता मेन्सचा अँड इट वॉज ऑब्जेक्टिव्ह टाईप. आणि आता न्यू फॉर्मॅट जो केलाय तो अक्षरशः युपीएससीचं सेम टू सेम उचलून पेस्ट केलंय आणि 1750 मार्कांची मेन्स केली आहे. 4 GS, 1 essay, त्याच्यानंतर GS 1, 2, 3, 4चं बायफर्केशन पण सेम टू सेम युपीएससीच्या लाईन्सवर आणि 500 मार्काचा एक ऑप्शनल की ज्याच्यासाठी पण MPSC आयोगाने 26 ऑप्शन्स दिलेत. तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं असेल, देर इज अ ह्यूज लिस्ट ऑफ 26 सब्जेक्ट्स दॅट द कमिशन हॅज गिवन यू ॲज अन ऑप्शन. आणि त्यामुळेच ऍक्च्युअल गडबड आहे. म्हणतात ना की टू मेनी ऑप्शन्स जेव्हा समोर येतात तेव्हा आपण कन्फ्युज होतो आणि आपल्याला समजत नाही की यातलं काय नेमकं निवडावं. तर तीच अवस्था आपली आहे. ही अवस्था युपीएससी वाल्यांच्या आधीपासून होती. युपीएससी वाल्यांची तर अजून डेंजर होती कारण काही वर्षापर्यंत 2 ऑप्शनल्स त्यांना द्यावे लागायचे. मग 2014 मध्ये त्यांचा सुद्धा पॅटर्न चेंज झाला आणि तेव्हापासून दे आर सपोज टू राईट ओनली 1 ऑप्शनल. ओके, मग मुद्दा हाच असतो की 26 पैकी एक निवडायचा, त्याच्यात मास्टरी मिळवायची आणि त्याचा 500 मार्काचा पेपर लिहायचा. दिस इज रिअली अ चॅलेंज. ओके, अँड सी
choosing the right optional is going to be the very important determining factor, कारण तो तुम्हाला लिस्ट मधून आयदर बाहेर काढू शकतो किंवा तो तुम्हाला लिस्ट मध्ये आत घेऊ शकतो. आणि मी असं का म्हणतेय हे तुम्हाला पुढच्या येत्या 2-3 स्लाइड्स मध्येच कळणार आहे. वाय आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट की चूजिंग द राईट ऑप्शनल कॅन मेक यू इन द लिस्ट और इट कॅन थ्रो यू अवे फ्रॉम द लिस्ट, हे तुम्हाला येणाऱ्या काही स्लाइड्स मध्येच दिसणार आहे. आणि मी असंच नाही बोलत आहे, म्हणजे मी असंच सांगायचं म्हणून सांगत नाहीये. मी पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला प्रूफ देणार आहे. मी प्रिव्हियस इयर्सचे रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे. हाऊ अँथ्रोपॉलॉजी हॅज हेल्प्ड पीपल एस दिस एक्झाम आणि हाऊ इट इज गोइंग टू हेल्प यू इन MPSC ॲज वेल. ओके, सो हा आपला अजेंडा आहे आजचा. जाऊया पुढे. बिफोर वी ऍक्च्युअली गो, की मी आता नेक्स्ट मेन मुद्दा तुम्हाला हाच सांगणार आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑप्शनल अँड हाऊ अँथ्रोपॉलॉजी कॅन बी अ बेस्ट सब्जेक्ट. मी असं अजिबात म्हणत नाहीये की बाकीचे 25 विषय वाईट आहेत. ते वाईट असते तर आयोगाने त्यांना ऑप्शन मध्ये ठेवलंच नसतं. सिंपलची गोष्ट आहे, बरोबर. पण त्या 26 पैकी तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल कोणतं आहे हे निवडणं इज द रिअल चॅलेंज. आणि दॅट इज वाय वी आर डुईंग दिस whole exercise of showing you ki what all 26 options are actually going to give you. Getting? आपण कोणत्याही दुकानात जातो किंवा शॉपिंगला जातो, सपोज मॉलमध्ये जातो किंवा दुकानात जातो, आपल्याला नवीन कपडे खरेदी करायचे असतात. तिकडे तुम्हाला 100 ऑप्शन्स असतात. पण आपल्याला माहिती असतं की माझा चॉईस कसा आहे, मला कशा टाईपचे कपडे घालायला आवडतात. दुसरी गोष्ट, मला ते सूट पण झाले पाहिजेत. मी जर असा कोणता कपडा निवडला की जो माझ्या शरीराला, माझ्या शरीर यष्टीला सूटच होत नाही, तरी सुद्धा नाही उपयोग. काहीतरी असंच मला चूज करायला पाहिजे की जे मला सूट होतं, बरोबर, जे मला छान दिसतं, जे घातल्यावर मला कम्फर्टेबल वाटतं आणि मी कॉन्फिडेंटली तो ड्रेस घालून, ती साडी नेसून सगळ्यांसमोर छान स्वतःला प्रेझेंट करू शकते. हेच आपल्याला आत्ता करायचंय. MPSCने दिलेले 26 ऑप्शन हे साडीचं दुकान आहे. आणि त्यातली जी बेस्ट साडी आहे, जी तुम्हाला एकतर आवडली पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला ती शोभली पाहिजे, म्हणजे सूट झाली पाहिजे, तिसरी गोष्ट ती तुम्हाला नेसल्यावर कॉन्फिडन्स आला पाहिजे. म्हणजे एकदा ह्याचा अभ्यास झाल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की कसाही प्रश्न येऊ दे, मी ह्याला व्यवस्थितच टॅकल करू शकीन, एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. आणि या सगळ्याचं जे आउटपुट असतं एकत्र, दॅट इज ऑफकोर्स गोइंग टू बी युअर रँक. ऍज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. त्यामुळे हे ऑप्शनल निवडणं म्हणजे स्वतःसाठी एक योग्य साडी निवडणं याच्या इतकं सिम्पल आहे. जस्ट लुक ॲट इट लाईक दॅट. तुम्हाला 26 साड्या वेगवेगळ्या दाखवत आहेत, त्यातली एक साडी स्वतःसाठी बेस्ट जी आहे, किंवा मुलांसाठी म्हणायला गेलं तर एक बेस्ट ड्रेस आहे जो तुम्हाला निवडायचा आहे. ओके. दुसरी गोष्ट, इट इज नॉट दॅट की हे फक्त महाराष्ट्र कमिशननी केलंय. जसं मी मगाशी मेन्शन करताना म्हणाले की UPSC has also followed the trend of changing the exam pattern from time to time. आणि हे लक्षात घ्या, इट इज नेसेसरी ऑल्सो. तुम्ही म्हणजे काही बेसिक रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे असा पॅटर्न ठेवलाय. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रिलिम्स असते, सब्जेक्टिव्ह टाईप्सची मेन्स असते आणि ओरली किंवा वायवामध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, ऑब्व्हियसली तो तर इंटरव्ह्यूचा अर्थच तो असतो, तेव्हा तुमची 360 डिग्री अनालिसिस होतीये. लक्षात घ्या, तुम्ही उद्या जाऊन ज्या खुर्चीवर बसणार आहात अधिकारी म्हणून, तेव्हा तुम्हाला हा 360 डिग्री पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा फायदाच होणार आहे. तुम्हाला तिथे अनेक गोष्टींमधनं ऑप्शन्स निवडायचे. तुमचा ब्रेन MCQs मुळे ऑलरेडी त्याच्यासाठी ट्रेंड असतो. आज तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी मधले ऑप्शन्स निवडताय. उद्या तुम्ही त्या खुर्चीत जाऊन बसाल तेव्हा तुमच्यासमोर असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येणार आहेत, राईट, किंवा असे सगळे रिसोर्सेस तुमच्या समोर असणार आहेत. त्यातला तुम्हाला योग्य रिसोर्स योग्य वेळी निवडायला विचार करून तसे डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. सिमिलरली मेन्स मध्ये यू हॅव टू बी अनालिटिकल ॲट टाइम्स, आणि विषय तुम्हाला पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय तुम्ही उत्तरच लिहू शकत नाही. हे मान्य आहे का सगळ्यांना? एक वेळ तुम्ही थोड्याफार अभ्यासावर किंवा वरवर अभ्यासावर प्रिलिम काढू शकता की नाही? थोडंफार मला माहिती आहे, मला अर्धवट काहीतरी आठवत आहे, मी 2 ऑप्शन्स एलिमिनेट केले आणि त्या उरलेल्या 2 मध्ये मी 50-50 केलं, ऑप्शन ए मार्क केलं आणि उत्तर बरोबर आलं. ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्रिलिम्स मध्ये डेफिनेटली वापरू शकता. टेल मी, कॅन यू डू इट इन मेन्स? इज इट पॉसिबल? आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू बी ऍक्टिव्ह. इथे मी एकटी बोलणार नाहीये. आय वॉन्ट दिस टू बी अन इंटरॅक्टिव्ह सेशन
जशी म्हणजे तुमच्याकडनं जेवढी इन्व्हॉल्वमेंट होईल तेवढी अजून छान छान इनपुट्स आपल्या चर्चेतनं बाहेर येणार आहेत. राईट. सो एव्हरीबडी व्हेरी गुड. नो. अरे बरोबर, म्हणजे नो हेच उत्तर अपेक्षित आहे. कारण सी, तुम्हाला जोपर्यंत एखाद्या विषयाचा पूर्णपणे अंदाज नाहीये तुम्ही त्याच्यावर एक पान भर लिहू शकत नाही. ओके. याचाच उलटा अर्थ काय आहे, तुम्हाला त्या विषयाची पीएचडी पण करायची गरज नाहीये. राईट. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू आर डॉक्टरेट इन दॅट ऑप्शनल. वी डोंट इवन हॅव टू बिकम दॅट. आपली गरज पण नाहीये ती. आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे, ती एका अटेम्प्ट मध्येच क्लिअर करायची आहे. त्यामुळे 1 इयरच्या प्रिपरेशन मध्येच आपल्याला असं तगडं प्रिपरेशन करायचं आहे की आपला ऑप्शनल आपल्याला मदतच करेल. बरोबर. पण जर तुम्हाला सिलेबस मधल्या, मी दाखवणार आहे, मी सिलेबस दाखवणार आहे, मी त्याचे डिव्हिजन्स दाखवणार आहे, मी सोर्सेस सांगणार आहे, मी नोट्स सांगणार आहे, मी सगळं सांगणार आहे येत्या 1-1.5 तासात. त्याची काळजीच करू नका. पण मेन्सचं महत्व हे आहे की यू हॅव टू वेल अंडरस्टँड दॅट अँड समवेअर अँड ऑल्सो आर्टिक्युलेट दॅट. तुम्हाला मनात सगळं माहितीये, डोक्यात तुमच्या सगळी इन्फॉर्मेशन आहे, मान्य. तुम्ही जर ते कागदावर लिहू शकत नसाल तर दिस इज डेफिनेटली गोइंग टू बी अ प्रॉब्लेम इवन इन फ्युचर. बिकॉज वेन यू सिट देअर ॲज अन ऑफिसर यू हॅव टू हॅव गुड रायटिंग स्किल. त्यामुळे या गोष्टीकडे ना माझ्या सर्व्हिसची ही पूर्वतयारी आहे असं बघावं तुम्ही, असं माझं मत आहे. या गोष्टीचा लोड घेऊ नका की यार आधी एमसीक्यू होतं तेच बरं होतं. सुरुवातीला तुम्हाला जड जाणार आहे. पहिले 2 महिने पेशन्स ठेवायचा आहे. बाकीचे 10 महिने यू आर गोइंग टू एन्जॉय द प्रोसेस. एकदा तुम्हाला सवय लागली ना त्याची की यू आर डेफिनेटली गोइंग टू एन्जॉय द प्रोसेस. ओके. आणि जसं मी म्हंटल की युपीएससी पण हे चेंजेस करत राहतं आणि एमपीएससी मध्ये पण असं नाहीये की आता अचानक ओव्हरनाईट हा चेंज झालाय. गेले 5 ते 7 वर्ष ह्याच्यावर चर्चा सुरूच होती. 7 वर्षानंतर जवळजवळ हा डिसिजन घेतला गेलाय आणि तो डिक्लेअर पण झालाय. ओके. So let us look at this particular change as a positive change, right? And let us try to adopt all the skills which are necessary to ace this exam. Ultimately आपलं एम काय तर ही एक्झाम क्रॅक करणं. ओके. आणि असं नाही की महाराष्ट्राने उलट चांगला डिसिजन घेतला. मला विचाराल तर आय वुड से इट इज अ व्हेरी गुड डिसिजन. तुम्हाला अजून एका स्टेटचं उदाहरण देते, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची जेवढी मुलं आहेत की नाही, जेवढी युपीएससीला प्रिपेअर करतात, आणि तुम्हाला हे माहिती असेल नॉर्थ इंडियामध्ये प्रचंड लोक सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतात. आणि नॉट आफ्टर ग्रॅज्युएशन, राईट फ्रॉम क्लास 10th, 10वी झाल्या 11वी पासून ही मुलं अभ्यास करतात. या वर्षीचा तुम्ही युपीएससीचा रिझल्ट काढून बघा. मॅक्झिमम पीपल हु हॅव क्वालिफाईड युपीएससी आर फ्रॉम द स्टेट ऑफ बिहार अँड युपी. त्यात पण बिहार जास्ती. मग महाराष्ट्र का बरं मागे आहे? बिकॉज ह्याचा अवेअरनेस कमी आहे. आपल्याकडे तेवढं प्लॅनिंग नीट होत नाही. पण डज दॅट मीन मग आपल्यामध्ये तो टॅलेंट नाहीये? तर अजिबात नाहीये. इनफॅक्ट या चेंजमुळे मला असं वाटतं जेवढं छान एमपीएससीला आपण प्रिपेअर करू तेवढं स्ट्रॉंग चान्सेस आहेत की आपण युपीएससीचा सुद्धा एक स्ट्रॉंग अटेम्प्ट देऊ शकतो. आणि प्रत्येकाने ते मनात ठरवायचंच आहे कुठेतरी की नाही मी पण अटेम्प्ट करणार. नाऊ युपीएससी इज नॉट आउट ऑफ लीग फॉर मी. पूर्वी बरेच माझे स्टुडंट्स असे म्हणायचे की नाही मला आन्सर लिहिता येत नाही आणि एमपीएससीचं करता करता मला युपीएससी जमणार नाही. आता तो विषय तुमच्या डोक्यातनं गेला पाहिजे या वर्षीपासून. राईट. बरोबर. प्लॅनिंग आणि गायडन्स नाहीये इथे. म्हणजे माझं दिल्लीला सुद्धा येणं जाणं असतं बरंच, किंवा दिल्लीच्या पण सिव्हिल सर्व्हिसेस सर्कल्समध्ये मी असोसिएटेड असल्यामुळे मला नॉर्थ इंडियाचं खूप व्यवस्थित माहिती आहे. आणि मी महाराष्ट्रात पण मी काम महाराष्ट्रातच करते आता. मग मला हा डिफरन्स खूप जास्ती वाटतो. आपली मुलं मागे पडतात हे मी रोज बघतीये, लिटरली रोज बघते. म्हणून माझ्या तोंडातनं म्हणजे हे आता इनप्रॉम्प्टो आलं की असा सीन आहे. त्यामुळे माझं सांगायचा मुद्दा हा की लेट अस लुक ॲट दिस लाईक अन अपॉर्च्युनिटी अँड टेक इट पॉझिटिव्हली. ओके. चला आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की हाऊ ऑप्शनल इज इम्पॉर्टंट आणि हाऊ अँथ्रोपॉलॉजी कॅन बी अ गुड ऑप्शन. अजून एक गोष्ट सांगते, मी इकडे जे जे डेटा आज तुम्हाला दाखवणार आहे की नाही हे सगळे युपीएससी एक्झामचे आहेत. अँड त्याचं ऑफकोर्स कॉमन सेन्सचं कारण हे आहे की एमपीएससीची मेन्सचं मागचं काही आपल्याकडे डेटाच नाहीये. अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनचा पेपर कसा असू शकेल एमपीएससीचा, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणतो. आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपलं कोणतंही प्रिपरेशन हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितल्याशिवाय काही पूर्ण होत नाही. बरोबर. मग भले ते प्रिलिम्सचं असो किंवा मेन्सचं असो किंवा कुठलंही असो. पण आत्ताच्या घडीला मेन्सचे प्रिव्हियस इयर बघायला आपल्याकडे प्रिव्हियस इयर आहेत कुठे? ते तर पुढच्या वर्षीपासून होतील ना, 23च्या नंतरच्या अटेम्प्ट पासून होईल. राईट.
त्यामुळे आता मी जो डेटा घेतलाय तो मी युपीएससीच्या ऑप्शनल्सचा घेतलाय. पण आता पुढची गंमत सांगते. जो युपीएससीचा सिलेबस आहे अँथ्रोपॉलॉजीचा, तो वर्ड टू वर्ड नंबर टू नंबर एमपीएससीने कॉपी केलाय. आणि हे अँथ्रोपॉलॉजीला नाही, हे ऑलमोस्ट सगळ्या ऑप्शनल्सला झालंय. मग ह्याचाच अर्थ काय की जो युपीएससीला एक स्टँडर्ड बार आहे तोच आपण एमपीएससीच्या क्वेश्चन्सला पकडू शकतो का? तर शकतो. इनफॅक्ट यावर्षी आपल्याला तेच करावं लागणार आहे, कारण मागचं कम्पेअर करायला आपल्याकडे डेटाच नाहीये. राईट. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं मी म्हंटल, हा सेम पॅटर्न उत्तर प्रदेश कमिशनचा आहे की जे युपीएससीचा सिलेबस आहे तेच सेम टू सेम उत्तर प्रदेश कमिशनचा यूपीपीसीएस ज्याला म्हणतात त्या परीक्षेचा आहे. आणि मी आज तुम्हाला उत्तर प्रदेशच्या प्रिव्हियस इयर्सचे पेपर्सचे हे दाखवणार आहे शेवटच्या स्लाइड्स मध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आपण त्याला प्रमाण मानू शकतो. त्याच्यासाठी मी मध्य प्रदेशचे, उत्तर प्रदेशचे, युपीएससीचे बरेच क्वेश्चन्स. कोणाचा तरी माईक ऑन झालाय अँड इट इज डिस्टर्बिंग. सगळे जरा प्लीज एकदा चेक करा माईक, आता मी चेक करते. येस, आय थिंक झाला ऑफ. या, थँक्यू. तर मी उत्तर प्रदेशचे सगळे पेपर गेल्या भरपूर 20-21 वर्षाचे, त्याच्यानंतर युपीएससी तर 40 वर्षाचे, म्हणजे पेपर अनालिसिसवरच माझं जास्त अनालिसिस आहे असं म्हणायला लागेल. आणि त्याचा फायदा डेफिनेटली होतो प्रेडिक्शन्स आणि ह्याच्यासाठी. तो मी ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे ज्याला आज आपण प्रमाण मानू शकतो. ओके, सो लेट्स कम टू दिस. ही स्क्रीनवर तुम्ही जी बघताय ती एका टॉपरची मार्क लिस्ट आहे. मी नाव नाही घेणार कारण दॅट इज इमटेरियल. व्हॉट आय वॉन्ट टू शो इज इन द फिगर्स. ओके, एक मिनिट. हा, येस. सो गाईज सी, मेन्सचे या स्टुडंटचे मार्क्स 883 आहेत. ओके, त्यातले 4 जीएस म्हणजे जीएस 1, 2, 3, 4 हे मिळून मार्क्स 402 आहेत. ऑप्शनलचे मार्क्स किती आहेत बघा, 362. आणि एसएचे मार्क आहेत 119. ओके, इकडे तुम्ही जस्ट हॅव अ लुक ॲट दिस सर्कल. 4 जीएस मिळून 402 आणि 2 सब्जेक्ट ऑप्शनल आणि एसए मिळून 481. नाव टेल मी, यातलं स्कोर करणं कुठलं सोपं आहे, डावीकडचं का उजवीकडचं? 4 जीएस मिळवून स्कोर वाढवणं सोपं आहे का 2 गोष्टी म्हणजे ऑप्शनल आणि एसए हा पक्का करून स्कोर करणं जास्त इझी आहे? सांगा बरं. सेकंड. येस, व्हेरी गुड गायत्री. व्हॉट डू अदर्स फील? सी, जीएस मध्ये 4 विषय आहेत. 4 विषयात 402 पण हा खूप भारी स्कोर आहे, कारण ही मार्कलिस्ट पण टॉप 10 मधल्या, टॉप 5 मधल्याची, असं नाहीये की खालचा रँक आहे. कारण जीएस मध्ये तुम्ही कितीही अभ्यास करा, 250 पैकी 100 मार्क मिळवणं इज ऑल्सो व्हेरी चॅलेंजिंग. तुम्ही मार्कलिस्ट उघडून बघा, तुम्ही 10 मार्कलिस्ट उघडून बघा. मी तुम्हाला पाहिजे तर स्टुडंट्सची नावं पण सांगते, रादर रँकर्सची, की कोणाच्या मार्कलिस्ट बघा. पण कॉमन सेन्सने स्क्रीनवर बघून आपल्याला समजतंय की तुम्ही ऑप्शनल आणि एसए हे जर कॉम्बिनेशन नीट तयार केलं, त्याच्यात तुम्ही जर 450 पेक्षा जास्ती मार्क आणले, समजायचं फिक्स तुमची मेन्स क्लिअर होतीये. राईट. This we can clearly see from the statistics that are on the screen. Right? Let's go ahead. असं नको व्हायला की एका डायग्राम वरच आपण हे बोलतोय. पुढे जाऊयात. अरे यार, माझी स्क्रीन हँग झाली, एक मिनिट. हा, सी, this is mark sheet of topper number 2. Now have a look at these marks. Mains से एकूण मार्क किती आहेत? 942. राइट. 4 जीएस से मिळून मार्क किती आहेत? 448. ऑप्शनल चे मार्क किती आहेत? 361. आणि एसए चे मार्क किती आहेत? 133. ओके, 4 जीएस मिळून 448, ऑप्शनल आणि एसए मिळून 494. मगासचे ह्याच्यात किती होते? 481 आणि 402. इकडे किती आहेत? अजून जास्ती मार्क आहेत, 448 आणि 494. मला सांगा, ज्याला 2 विषयात मिळून 494 आहेत, तो मुलगा का टॉप 5 मध्ये येणार नाही? आणि या दोन्ही मार्क लिस्ट ऍज आय ऑलरेडी सेड भारतात टॉप 5 मधल्यांच्या आहेत. आणि नीडलेस टू से, या दोघांचाही ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता. या दोघांचा, आणि हे मी आयोगाच्या मार्कलिस्ट वरनं काढलेले मार्क आहेत, हे माझ्या मनाचे नाही आहेत, फक्त पेपर पेननी मी स्वतः लिहिलंय. पण हे त्यांच्या फॉर्मल मार्कलिस्ट मधले मार्क्स आहेत. आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की ऑप्शनल आणि एसए वर कमांड असणं का गरजेचं आहे आणि हाऊ मच इट कॅन हेल्प यू.
कारण जीएसचा प्रॉब्लेम काय माहितीये मुलांना, जीएस मध्ये तुम्ही कितीही चांगलं लिहा, how much ever good you write the paper, it is not possible to score above 150. You mark my words. कारण पर्सेंटेज बघा ना, 40% म्हणजे युपीएससी मध्ये खूप असतात. खूप म्हणजे जो पहिला येतो की नाही विद्यार्थी युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये, त्याला 40% पडलेले असतात मार्क. त्यामुळे मोर देन 50% मार्क म्हणजे खूप जास्ती होतात. इट इज डेफिनेटली गोइंग टू सिक्युअर युअर रँक इन द रँक लिस्ट. ओके, आणि हे मी दाखवायला म्हणजे आपल्याकडे फार वेळ नसतो म्हणून मी मार्क लिस्ट या दोनच दाखवल्यात, मार्क लिस्ट ऑफ टॉपर 1 अँड टॉपर 2. असे मी अटलिस्ट अजून 4-5 तुम्हाला दाखवू शकते की ज्या लोकांनी करेक्ट ऑप्शनल निवडला आणि एसे चांगला प्रिपेअर केला आणि ऑप्शनल आणि एसेच्या बेसिसवर रँक काढला. So this mark list is going to tell you why choosing the correct optional is very important. मग आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आम्हाला कळलं की ऑप्शनल निवडणं का महत्वाचं आहे. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ अँथ्रोपॉलॉजी, हा विचार आता सगळ्यांच्याच मनात आहे, मला माहिती आहे. लेट अस कम टू द एडव्हान्टेजेस. सी, सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की इट इज अ हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट विथ ऑप्टिमम एफर्ट्स. वाय आय एम सेइंग हायेस्ट स्कोरिंग? कारण असं बिलकुल नाहीये की फक्त अँथ्रोपॉलॉजी घेतलं तरच तुम्हाला एवढे 300 आणि 350 मार्क पडतील. देर आर अदर ऑप्शनल्स ऍज वेल विच हेल्प यू स्कोर सच हायर मार्क्स. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स हा एक ऑप्शनल आहे विच हॅज ऑलवेज गिवन हायर मार्क्स अँड हायर स्कोर्स. पण त्याचा प्रॉब्लेम काय माहितीये मॅथ्सचा, प्रचंड मोठाच्या मोठा सिलेबस आहे, संपतच नाही. आणि ज्यांनी मॅथ्स घेऊन हे काय, आणि एक करा तुम्ही, मी जे बोलते त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये पण ह्याची चौकशी करा, विचारून बघा, 10 लोकांना विचारा, मॅथ्सवाल्या लोकांना विचारा की तुम्ही किती वेळ कोणत्या सब्जेक्टला देत होतात. माझ्या ओळखीत असे किती जण आहेत की ज्यांनी मॅथ्स ऑप्शनल घेतला, त्यांना रोज 7 ते 8 तास मॅथ्सच करावं लागायचं आणि तेव्हा त्यांना 350 मार्क आले, पण 500 पैकी. असं नाही की नाही आले, पण 500 पैकी 350 मार्क मिळवायला रोज वर्षभर त्यांना मॅथ्स 8 तास करावं लागत होतं. मग मला सांगा, जर तुम्ही 8 तास फक्त ऑप्शनलला देत असाल तर तुम्ही जीएसचा अभ्यास कधी करणार, प्रिलिम्सचा अभ्यास कधी करणार, करंट अफेअर्स कधी वाचणार? हे गणित वेळेच्या ह्याच्यात बसतच नाही. म्हणून अँथ्रोपॉलॉजीचा काय ऍडव्हान्टेज आहे माहितीये, तुम्हाला रोज 8 तास अँथ्रोपॉलॉजी करायची गरजच नाहीये. तुम्ही रोज 2 तास क्लास करा आणि 2 ते 3 तास सेल्फ स्टडी करा. म्हणजे सेल्फ स्टडीचा जर तुम्ही रोज 10 तासाचा प्लॅन करत असाल, त्यातले 3 तास तुम्ही रोज अँथ्रोपॉलॉजीला सफिशियंट आहे. आणि एकदा बॅच आपली संपली, बॅच तर आपली 3 ते 4 महिन्यात संपते, असं काही नाहीये की वर्षभर चालते. 4 महिन्यात जर बॅच संपली तर त्याच्यानंतरचे जे 8 महिने आहेत ते तुम्हाला सेल्फ स्टडीलाच मिळणार आहेत. त्यामुळे ऑप्टिमम हा जो शब्द आहे की नाही, त्याच्यावर लक्ष द्यायचंय. आणि माझा असा बिलकुल दावा नाहीये की फक्त अँथ्रोपॉलॉजीमध्येच तुम्हाला एवढे मार्क मिळतील. मेडिकल सायन्स पण एक विषय आहे की जो खूप चांगले मार्क देतो. इनफॅक्ट इकॉनॉमिक्स पण एक विषय आहे ऑप्शनल्स पैकी की जो खूप चांगले मार्क देतो. जेव्हा मी खूप चांगले म्हणतीये तेव्हा आय मीन टू से अ स्कोर दॅट इज अबाउट 300. 500 पैकी जेव्हा तुम्हाला 300हून जास्त मार्क पडतात त्याला मी खूप चांगलं म्हणतीये, आणि विच इज गोइंग टू हेल्प यू सिक्युअर अ रँक, राईट. तर हा अँथ्रोपॉलॉजीचा ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही 300, 350, 330 या रेंजमध्ये जाऊ शकता आणि यू नीड नॉट गिव्ह एफर्ट्स लाईक 7 to 8 hours. ओके, नेक्स्ट, concise syllabus and availability of study material. See, now this is also very important determining factor. कारण concise syllabus जेव्हा मी लिहिलंय तेव्हा मला असं म्हणायचंय की पेपर 1 जो आहे तो कम्प्लिटली स्टॅटिक आहे अँथ्रोपॉलॉजीचा. आय रिपीट माय वर्ड्स, अँथ्रोपॉलॉजीचा पेपर 1 हा स्टॅटिक आहे. त्याच्यात तुम्हाला एकदा सिलेबस समजला, तो एकदा व्यवस्थित तुम्ही कव्हर केला की फक्त आन्सर रायटिंग करावं लागतं. प्रॅक्टिस ती मात्र भरपूर करावी लागते, पण ती तर सगळीकडेच करावी लागते. असं नाही की फक्त अँथ्रोपॉलॉजीला. तुम्ही कोणताही ऑप्शनल निवडला तरी तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायचीच आहे, आणि ती तर जीएसला पण आपण करणारच आहोत. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज अवेलेबिलिटी ऑफ स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल पण जर वेळेत मिळालं नाही किंवा चांगलं मिळालं नाही तर प्रॉब्लेम होतो. इनफॅक्ट अँथ्रोपॉलॉजीला गेल्या 4-5 वर्षात खूप चांगले दिवस आलेत, अशा अर्थी की खूप सिम्प्लिफाय करणारी नवीन नवीन पुस्तकं सुद्धा बाजारात आलेली आहेत. आणि मी तुम्हाला सिलेबस पॉइंट वाईज सुद्धा सांगणार आहे. ओके, की मुलांना मी बाकीच्या सब्जेक्टचं जे कंपॅरिझन आहे की नाही ते शेवटी पण सांगणार आहे. सोशियोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, त्याच्यानंतर मॅथ्सचा तर मी ऑलरेडी उल्लेख केला. मॅथ्सचा फायदा हा आहे की ऑल्सो इट इज हाय स्कोरिंग, पण तोटा हा आहे की सिलेबस खूप वास्ट आहे.
मेडिकल सायन्सचा ऍडव्हान्टेज हा आहे की इट इज अगेन हाय स्कोरिंग, पण अगेन लिमिटेशन हे आहे की जे लोक डॉक्टर आहेत तेच लोक मेडिकल सायन्स घेऊ शकतात ना. आता माझ्यासारखी इंजिनियर मुलगी असेल किंवा तुमच्यापैकी कोणी जे नॉन डॉक्टर बॅकग्राऊंडचे असतील ते तर मेडिकल सायन्स घेऊ शकत नाही. सो स्पेशलायझेशन होऊन जातं ते. सेम गोज विथ इकॉनॉमिक्स. तर मी वेगवेगळ्या विषयांचं वेगवेगळ्या वेळी योग्य वेळी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. नाही तर शेवटच्या 10 मिनिटात क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत आपण, तेव्हा आपण परत एकदा बोलूया. ओके. सो नेक्स्ट, इट डज नॉट डिमांड एनी स्पेसिफिक स्ट्रीम ऑफ ग्रॅज्युएशन. माझी खूप मुलं हे म्हणतात की आमचं सायन्सचं बॅकग्राऊंड नाहीये, कारण खूप जणांना काय माहिती का अशी मनात भीती आहे ना की अँथ्रोपॉलॉजी घ्यायचं म्हणजे बायोलॉजी खूप आलंच पाहिजे. मित्रांनो, असा जर भ्रम तुमच्या मनात असेल तर तो प्लीज आजच्या लेक्चरमध्येच काढून टाका. तुम्हाला बायोलॉजीतलं बी पण जरी येत नसेल तरी चिंता करू नका, ते माझ्यावर सोडून द्या की तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचं बायोलॉजी कसं शिकवायचं. माझं स्वतःचं पण बायोलॉजीचं कधी बॅकग्राऊंड नव्हतं, किंवा माझे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांना चांगले मार्क पडलेत, किंवा रँकर्स पण आहेत की ज्यांचा बायोलॉजीशी आधी काही संबंध नव्हता. तुमचं काही का ग्रॅज्युएशन स्ट्रीम असे ना, तुम्ही अँथ्रोपॉलॉजी मधले सगळे टाईप शिकू शकता व्यवस्थित, कारण तेवढं मी समजवणार पण आहे, तेवढं स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे, आणि प्रॅक्टिसने आपल्याला काही गोष्टी आत्मसात पण करता येतात, यात काहीच शंका नाही. त्यामुळे असा कोणता भ्रम किंवा भीती जर असेल की नाही की माझं सायन्स बॅकग्राऊंडच नाहीये, सायन्स आहे पण टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, मला बायोलॉजी काहीच येत नाही, नको येऊ देत, काही गरज नाही. आपल्याला काय बायोलॉजिस्ट नाहीच व्हायचंय तसं पण. ओके. So if this is one of your problems, just forget it. नेक्स्ट बघा, कॅन बी डेल्ट विथ ऍव्हरेज रायटिंग आन्सर रायटिंग स्किल्स. मी ऍव्हरेज असं का लिहिलंय बरं, कारण तुमचा इंग्लिशवर जर बऱ्यापैकी कमांड असेल तर तुम्हाला कीवर्ड्स मी देणार आहे. तुम्हाला जसं मी म्हणलं की आता मराठी लिटरेचर्स पण बाय द वे ऑप्शनल्स आहेत, तुम्ही बघितलं असेल तर. आता मराठी लिटरेचर जर एखाद्याने विषय घेतला ऑप्शनलचा तर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व हे असलंच पाहिजे. जसं आपण नॉर्मल घरी बोलतो त्या भाषेत जर तुम्ही ऑप्शनलचा पेपर लिहित असाल मराठी साहित्याचा ह्याचा, तर काहीच उपयोग नाहीये, तुम्हाला नाही मिळणार मार्क हे मी आत्ताच सांगते, पेपरच्या आधीच 1 वर्ष. यू हॅव टू डेव्हलप दॅट वोकॅबलरी अँड कमांड ऑन लँग्वेज, पर्टिक्युलरली फॉर सब्जेक्ट्स लाईक लिटरेचर. अदरवाइज यू कॅनॉट स्कोर गुड मार्क्स. ऍज सिम्पल एज दॅट. अँथ्रोपॉलॉजीची अशी कोणतीही स्पेशल डिमांड नाहीये. हा, तुम्हाला कीवर्ड्स काही माहिती पाहिजेत, पण 1 वर्ष जेव्हा तुम्ही एखादा विषय अभ्यासता तुम्हाला कीवर्डचा विषय येतच नाही. आणि मी तर टॉपिक वाईज कीवर्ड्स देते पण मुलांना, कारण माझा नोट्स देण्यावर खूप भर आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, आणि तुम्ही आता बॅच जॉईन कराल तेव्हा बघालच की मी लिहायला भरपूर देते, आणि त्याचे फायदेच होतात मुलांना ऍट द एंड ऑफ द इयर. त्यावेळेस लिहायला थोडाफार कंटाळा करतात, पण मग लिहितात आणि नंतर फायदा होतो म्हणून मग थँक्यू म्हणतात. तर तुमच्या बॅचलाही मी तेच करणार आहे. आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग इन रिटर्न. नेक्स्ट ऍडव्हान्टेज काय बघा, ओव्हरलॅप विथ जनरल स्टडीज. जीएस जे आपले 1, 2, 3, 4 आहेत, मी सब्जेक्ट वाईज ओव्हरलॅप लिहिला आहे. GS1 मध्ये सोसायटी आणि पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री हा जो पार्ट आहे त्याच्यात वी हॅव अ डायरेक्ट कॉमन सिलेबस. मी ते पेपर 1 पेपर 2 आला की दाखवते. GS2 मध्ये सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट आहे, त्याच्यात आपल्याला कॉमन आहे, आणि GS4 मध्ये तर प्रचंड आहे एथिक्स आणि इंटिग्रिटी मध्ये. सो असं नाहीये की तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचा फायदा फक्त अँथ्रोपॉलॉजीत आहे, राईट. त्याचा फायदा तुम्हाला इतर GS मध्ये पण होणार आहे. बरं, मग हा ऍडव्हान्टेज तुम्हाला इतर विषयांना नाहीये का, तर आहे. तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतला तरी तुम्हाला GS1 मध्ये फायदा होईल, पण मला सांगा हिस्ट्री ऑप्शनलचा GS4 मध्ये काही फायदा होईल का बरं एथिक्स मध्ये? टेल मी, डू यू थिंक की हिस्ट्री ऑप्शनल मी घेतला तर मला GS3 किंवा GS4 मध्ये फायदा होईल? व्हॉट डू यू थिंक? GS1 मध्ये नक्की होईल 100%. जर माझा हिस्ट्री किंवा इनफॅक्ट जॉग्रफी पण, जर माझा हिस्ट्री किंवा जॉग्रफी ऑप्शनल असेल तर GS1 मध्ये मला नक्की मदत होणार आहे त्याची, नो डाऊट. पण इट हॅज नथिंग टू डू विथ GS2, 3 और 4. सिमिलरली जर मी ऍग्रिकल्चर घेतला, ऍग्रिकल्चर पण आहे, तुम्ही बघितली असेल 26 ची जर लिस्ट, तर ऍग्रिकल्चर पण एक ऑप्शनल आहे आपल्याकडे. जर मी ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतला तर इट इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प मी इन GS3, कारण GS3 मध्ये इकॉनॉमिक्स सोबत, इकॉनॉमिक्स तर आहेच पण ऍग्रिकल्चर नावाचा वेगळा सिलेबस पॉइंट पण आहे, ज्याच्यात 4-5 वेगवेगळे सविस्तर पॉइंट्स दिलेत, आणि त्याचं वेटेज पण खूप जास्ती आहे. त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न येतात दरवर्षी. 4 ते 5 प्रश्न एका सिलेबस पॉइंटवर नाही येणं म्हणजे खूप जास्त महत्वाचा टॉपिक येतो UPSCच्या दृष्टीने.
आणि MPSCच्या पण आता. सो खूप कमी विषय असे आहेत ना की ज्यांचा तुम्हाला 4 GS मध्ये फायदा होणार आहे, आणि त्यातला वन ऑफ द हा आहे कुठला, अँथ्रोपॉलॉजी. मग दुसरा असा विषय कोणता आहे तर सोशोलॉजी पण मग असा विषय. सोशोलॉजी पण एक त्यातल्या त्यात असा विषय आहे की जो 4 GS मध्ये तुमचं एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग मध्ये मदत करतो, किंवा GS1 मध्ये आणि 2 मध्ये तर त्याचा डायरेक्ट संबंध येतो. 3 आणि 4 मध्ये पण तुम्हाला त्याची मदत होऊ शकते, त्याच्या थिअरीजची किंवा त्याच्या बेसिक कन्सेप्टची मदत होऊ शकते. किंवा PSIR जर असेल, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याचा डायरेक्ट फायदा तुम्हाला GS2 मध्ये होणार आहे, कारण इंटरनॅशनल रिलेशन्स नावाचा अख्खा पेपरच आहे आपला. इनफॅक्ट GS2 चा जो पार्ट 2 आहे तो इंटरनॅशनल रिलेशन्सच आहे, राईट. सो हे जनरल म्हणजे कम्पॅरिझन्स आहेत, आणि हे झालं मेन्सच्या ओव्हरलॅपचं. कमिंग टू द नेक्स्ट स्टेप, दॅट इज essay अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन. डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प यू इन इंटरव्ह्यू प्रिपरेशन ऑल्सो. ते पण मी तुम्हाला ओघानं सांगेनच की कुठे फायदा होतो. ओके, सो आय होप या एका स्लाइडवरनं तुम्हाला एवढं अंदाज आला असेल की व्हॉट आर द कॉमन पॉइंट्स बिटवीन अँथ्रोपॉलॉजी ॲज अन ऑप्शनल अँड द GS दॅट यू आर गोइंग टू प्रिपेअर. हे सगळ्यांना क्लिअर झालंय का? तरच आपण पुढे जाऊया, नाहीतर याच स्लाइडवर थांबूया. प्लीज लेट मी नो, तुम्हाला हे समजलंय का की मी सिलेबस बद्दल काय बोलले, किंवा ग्रॅज्युएशन बद्दल काय बोलले, स्टडी मटेरियल बद्दल काय सांगितलं, आन्सर रायटिंग बद्दल काय सांगितलं. कारण ही प्रत्येक गोष्ट मुलांना महत्वाची आहे. यातली एकही गोष्ट जर आपली वीक राहिली तर आपण मागे पडणार आहोत. ऍज सिम्पल ॲज दॅट. ओके, गुड. सो इज एव्हरीबडी विथ मी? का कंटाळा येतोय, बोर होतोय? सगळे आहेत ना माझ्यासोबत? येस, गुड. एन्जॉय द सेशन. जितकं तुम्हाला 2 तासातनं जास्तीत जास्त यातनं शिकता येईल ते तुम्हाला शिकायचं आहे. आणि तुम्हाला काही कंपल्शन नाहीये. तुम्हाला आठवडाभर अटेंड करून जे छान वाटेल, जे मी करू शकीन, हा कॉन्फिडन्स वाटेल, तेच निवडायचंय. ओके, त्यामुळे आजच्या लेक्चरला कूल माइंडनी बसायचं आहे आणि जास्तीत जास्त गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके, आणि तुम्हाला मध्ये कंटाळाला आणि काही थांबावं वाटलं तर मला सांगा, आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया. जोपर्यंत तुम्ही नाही सांगत तोपर्यंत आपण जाऊया पुढे. ओके, चला लेट्स गो अहेड. पुढचं समजून घेऊया काय मुद्दा आपला. येस, हाऊ इज इट गोइंग टू हेल्प यू इन सर्व्हिस. कारण हे बघा मुलांनो, तुम्ही 1 ते 1.5 वर्ष जर एखाद्या विषयात अभ्यास करत असाल, ऑफकोर्स हेही आपल्याला बघायला पाहिजे की यार मला ह्याचा काही सर्व्हिस मध्ये फायदा होणार आहे का. तर डेफिनेटली होणार आहे. कुठे होणार आहे मी सांगते. पहिला पॉइंट जो मी लिहिलाय तो वाचूया. अँथ्रोपॉलॉजी इज डायरेक्टली रिलेटेबल टू ह्युमन बिहेवियर अँड सिव्हिल सर्व्हिस डिमांड्स द सेम. मला सांगा, तुम्ही सिव्हिल सर्वंट होणार आहात म्हणजे काय होणार आहात बरं? जनतेचे सेवक होणार आहोत ना. मग जनतेचा जर सेवक व्हायचा, इफ यू वॉन्ट टू प्रोव्हाइड द बेस्ट एव्हर पॉसिबल सर्व्हिस टू द सिव्हिलियन्स, म्हणजे आपली कॉमन जनता, तर यू बेसिकली हॅव टू अंडरस्टँड देअर बिहेवियर. घरात आपण बघतो आई कधी कधी आपल्यावर चिडचिड करते. मग तिचं बिहेवियर जर तसं चिडचिड झालं असेल आणि जर आपल्याला तिचा स्वभाव माहिती असेल किंवा आपल्याला मनातनं माहिती असेल की असं असं झाल्यावर आईला दुःख होतं किंवा आई बिचारी उदास होते आणि मग ती अशी माझ्यावर चिडचिड करते किंवा घरच्यांवर चिडचिड करते, हे जर तुम्ही समजून घेत असाल तर तुम्हाला आईलाही खुश करता येईल, तिचा थोडा भारही हलका करता येईल आणि घरातलं वातावरणही छान मेंटेन करता येईल. उद्या ऑफिसर झाल्यावर तुम्हाला डिस्ट्रिक्ट मध्ये आईचाच रोल करायचा आहे. यू हॅव टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ पीपल. वेगवेगळे ग्रुप्स तुमच्या समोर येणार आहेत. दंगली होतात, लॉ अँड ऑर्डरचे इश्यू होतात, पॉलिटिक्स वर्सेस कॉमन मॅन होतं, सर्व्हिसेस म्हणजे ऑफिसर्स वर्सेस पॉलिटिशियन्स होतं, 100 गोष्टी होतात. आणि यू हॅव टू सिट इन द चेअर अँड सॉल्व्ह ऑल दिस इफेक्टिव्हली. बरोबर. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपण पुढच्या स्लाइडवरच मी तुम्हाला सांगणार आहे की का तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी ह्युमन बिहेवियर शिकवेल. कारण इकडे तुम्हाला असं वाटू शकतं की अँथ्रोपॉलॉजी आणि ह्युमन बिहेवियरचा काय संबंध. पण माय डिअर फ्रेंड्स, अँथ्रोपॉलॉजी इज ऑल अबाउट ह्युमन बीइंग्स अँड देअर 360 डिग्री अनालिसिस. माणूस शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि बुद्धिमत्तेनुसार असा का आहे, तो असाच का वागतो, तो वर्षानुवर्ष असा का वागत आलाय आणि पुढे तो काय काय चेंजेस आत्मसात करू शकतो, हे सगळं अँथ्रोपॉलॉजीमध्ये आपल्या कव्हर होतं. आणि खरं सांगू, त्या दृष्टीने अँथ्रोपॉलॉजीचं सिलेबस ज्यांनी डिझाईन केलंय ना ते खरंच खूप भारी लोक आहेत, म्हणजे कमिशन मधली. कारण एवढं मस्त डिझाईन केलंय पेपर 1 पण आणि पेपर 2 पण
की यू रिअली गेट अन ओव्हरऑल कॉन्फिडन्स की हो यार, मला मनुष्य ही जात म्हणून एवढी चांगली समजली आहे ना की त्याचा मी सर्व्हिसमध्ये फायदा करून घेईन. राईट. दुसरा पॉइंट पण मोर ऑर लेस त्याचाच थोडासा अजून इमोशनल लेवलवर लिहिलाय मी की इट डील्स विथ पब्लिक डिलिंग, मेंटल स्टेट ऑफ द पीपल अँड सेंटिमेंट्स. एखादा मॉब आहे की जो चिडलाय आणि काहीतरी प्रॉब्लेम झालेत तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. इफ यू नो की त्यांचे कल्चरल रूट्स काय आहेत, इफ यू नो त्यांच्या रिलिजियस आयडिओलॉजीज काय आहेत, इफ यू नो की त्यांचा कोणत्या गोष्टीवर विश्वास आहे, हे जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही प्रॉब्लेम्स आरामात सॉल्व्ह करणार आहेत. आणि असं होतं, तुम्ही बघितलं असेल की सगळे ऑफिसर सक्सेसफुल नसतात. डू यू अग्री विथ मी? यू मस्ट हॅव सीन टिल नाव की सिव्हिल सर्वंट्स भरपूर आहेत की नाही, दरवर्षीच होत आहेत की सिव्हिल सर्वंट, त्यांची कमी थोडी आहे. पण सगळेच ऑफिसर तेवढे सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. का बरं? कारण सगळ्यांमध्येच तो एक्स फॅक्टर नसतो, आणि तो एक्स फॅक्टर हा असतो कनेक्टिंग विथ पीपल. तुम्ही ते जितकं छान करणार आहात की नाही, यू आर गोइंग टू बी अ बेटर ऑफिसर एव्हरी डे. आणि दॅट इज आवर अल्टिमेट एम, की त्या खुर्चीवर बसून त्या खुर्चीचा मान राखायचा आहे आपल्याला, आणि जेवढं तुमच्या हातात आहे तेवढं सगळं द्यायचंय समाजासाठी, देशासाठी. राईट. सो दॅट इज गोइंग टू हेल्प यू. आणि येस, हे इमोशनल झालं थोडंसं. कमिंग टू द वर्क पर्स्पेक्टिव्ह, grassroots study and deep level understanding is going to help you in policy making and policy implementation. कारण ऍज अन ऑफिसर तुमचं सगळ्यात महत्वाचं काम हे आहे, ज्या काही योजना येतात, काही बनवाव्या लागतात आणि काही बनवून आलेल्या असतात, त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात. हे जेव्हा काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला ग्रासरूटचं खूप चांगलं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती नाहीये तुमचं पोस्टिंग कुठे होणार आहे. तुम्ही एमपीएससी दिली, एमपीएससी क्लिअर केली, तर ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ महाराष्ट्राचा एक्सपान्स खूप मोठा आहे. आणि जसं आपल्याकडे म्हणता की दर 20 किलोमीटरवर महाराष्ट्रातल्या मराठीचा लहेजा बदलतो. भाषा मराठीच आहे, पण पुण्यात बोलणारी मराठी, मुंबईत बोलली गेलेली मराठी, औरंगाबाद मधली मराठी, मराठवाड्यात गेलात तर लातूर, लातूर नांदेडला बोलली गेलेली मराठी, विदर्भात गेला तर नागपूर, चंद्रपूरला बोलली जाणारी मराठी. लँग्वेज मध्ये ज्या स्टेटमध्ये इतका फरक आहे, तिथे माणसांच्या तऱ्हा पण तर तेवढ्याच असतात ना. सो तुम्ही कुठेही पोस्ट जरी झालात तरी तुम्हाला जर ग्रासरूट अंडरस्टँडिंग चांगलं असेल की नाही, किंवा तुमची ती कपॅसिटी असेल बिल्ड करायची, तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येत नाही. आणि अशी लोक एक्सेप्शनली वेल ऑफिसर्स होतात. त्यांचा करिअर ग्राफ बघा तुम्ही, एकदम भारी असतो, एकदम टेन्शनच नसतं, जाईल तिथे सक्सेसफुलच होतात. आपल्याला तसं बनायचंय. आणि मग ही अभ्यासाची जी प्रोसेस आहे 1-1.5 वर्षाची, त्याच्यात फायदा घ्यायचाच आहे. जो वेळ आपण 1 वर्ष 1.5 वर्ष लावणार आहोत तयारी करायचा, त्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा सुद्धा एक मुद्दा पाहिजे. प्लीज डोंट नॅरो युअर माइंडसेट की मला फक्त पेपर द्यायचंय. मी आता जशी आहे त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी मला बेटरच बनायचंय. त्याच्यासाठी जे जे इनपुट्स मला वापरता येतील ते मी वापरणार, या स्पिरिटनेच अभ्यास करायचा. आणि फायदा होणारच आहे, काही शंका नाही. तुमचा विचार करण्याची पातळीच एवढी चेंज होते ना की तुम्हालाच फरक जाणवेल 1 वर्षानंतर. ओके. सो असं नाहीये की अँथ्रोपॉलॉजीचा फक्त तुम्हाला परीक्षा क्रॅक करायपुरता फायदा आहे. तो तर आहेच. माझा तर दावा आहे की टॉप 3 ऑप्शनल जर कुठले असतील ना 26 पैकी, तर टॉप 3 मध्ये, मी फर्स्ट नाही म्हणणार कारण प्रत्येकाचे ओपिनियन्स ऑफकोर्स वेगळे असतात, आणि मला अँथ्रोपॉलॉजी चांगला वाटतो डज नॉट मीन प्रत्येकाला वाटेल. पण आय कॅन से विथ कन्व्हिक्शन की 26च्या लिस्टमध्ये टॉप 3 जर काढायचे असतील तर अँथ्रोपॉलॉजी इज वन ऑफ देम. कारण सिलेबस पण खूप भारी डिझाईन आहे, आणि हे सगळे त्याचे फायदे तुम्हाला कायम मिळणार आहेत. पेपर क्रॅक करायला, आय मीन एक्झाम क्रॅक करायला पण, आणि सर्व्हिसमध्ये पण. ओके. चलो, सो लेट्स गो अहेड. ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगते की साधारण काय आहे अँथ्रोपॉलॉजी म्हणजे. आता तुम्हाला ऍट द एंड ऑफ दी सेशन एका वाक्यात जर कोणी विचारलं की अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय बाबा, तू 2 तास आता भजन प्रवचन जे ऐकून आलास, तर तू काय सांगशील, तर तुम्हाला जर 1 वाक्य जरी अँथ्रोपॉलॉजी बद्दल सांगता आलं की नाही, तरी मी खुश. आजचं माझ्या लेक्चरचं सार्थक झालं असं मी समजेन. आणि तो पार्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज अँथ्रोपॉलॉजी. कारण तुम्हाला जर हेच कळलं नाही तर तुम्ही डिसिजन घेणार कसे की अँथ्रोपॉलॉजी करायचंय का नाही करायचंय. आणि तुम्हाला डिसिजनचा चॉईस आहेच. यू कॅन गो अहेड इफ यू फील इट इज ओके. अदरवाइज यू हॅव अदर ऑप्शन, अदर 25 ऑप्शन्स रादर. ओके. सो हे पुढच्या 4 स्लाइड्स अगदी लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. अँथ्रोपॉलॉजी नेमकं काय भानगड आहे ही आपल्याला आता समजणार आहे. हा डायग्राम बघा.
आणि व्हॉट इज इट ट्राइंग टू से हे मला सांगा. व्हॉट डू यू थिंक इज द डायग्राम ट्राइंग टू टेल यू? सोपा डायग्राम आहे, कॉमन सेन्सने तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. एनी वन ऑफ यू? कोणीच नाही. एकाने तरी ट्राय करा. Effects of these sectors on humanity. Okay, good try. कोणी आन्सर केलंय? शंतनू. व्हेरी गुड ट्राय शंतनू. All subjects are revolving around human beings. Okay, human interaction with different sectors. Okay, विभव. Surroundings of persons. Okay, गायत्री. ठीक आहे, अटेम्प्ट तुमचा विचार म्हणजे योग्य दिशेने आहे. Okay, aspects of human life. All the things that are related to human beings. Very good. Attempts तरी चांगले चालू आहेत. सी हे जे चित्र आहे की नाही, हे अँथ्रोपोलॉजीचं सगळ्यात सोपं वर्णन आहे. माणसाचं मगाशी जे मी म्हटलं की 360 डिग्री अनालिसिस. माणसाच्या आयुष्यात पॉलिटीचा काय रोल आहे, सोसायटीचा काय रोल आहे, इकॉनॉमीचा काय रोल आहे, कल्चरचा काय रोल आहे, हिस्ट्रीचा काय रोल आहे, एन्व्हायरमेंटचा काय रोल आहे. ओके, आणि माणूस घडवताना या प्रत्येक विषयाने कसं कसं कॉन्ट्रीब्युट केलंय हे म्हणजे अँथ्रोपोलॉजी. तुम्हाला जेव्हा मी सिलेबस सांगेन की नाही, तेव्हा तुम्हाला परत हा डायग्राम आठवणार आहे मनातल्या मनात की बरोबर आहे, हा पार्ट तर सोसायटी मधला आहे, अरे हो बरोबर आहे, हा पार्ट तर जॉग्रफी मधला आहे, हा पार्ट तर पॉलिटी मधला आहे, असं तुम्हाला वाटत जातं. जेव्हा तुम्ही सिलेबस बघाल की नाही, तेव्हा तुम्हाला हे फिलिंग येणार आहे. ओके, त्यामुळे लिटरली हा माणसाचा आरसा आहे. दिस इज अ मिरर ऑफ ह्युमन बिंग्स. आणि जेव्हा मी माणूस म्हणतेय, प्लीज डोंट टेक इट इन अ सिंग्युलर मॅनर. एक कोणत्या माणसाविषयी नाही बोलत आहे मी, अख्ख्या मनुष्य जातीला मी माणूस म्हणतेय. आणि करोडो वर्षांमध्ये आपण जसे इव्हॉल्व्ह झालो, मला सांगा आज जसे आपण आहोत तसे 1000 वर्षापूर्वी होतो का बरं? नव्हतो. आपण आणि माकड सेम होतो. इनफॅक्ट आता पण तुम्हाला गंमत म्हणून सांगते, जस्ट माहिती म्हणून, चिंपॅन्झी आणि आपला जो डीएनए असतो की नाही, 99% सेम आहे. डीएनए माहिती असेल तुम्हाला, ऐकून यू मस्ट हॅव हर्ड द वर्ड डीएनए. डीएनए इज द जेनेटिक मटेरियल दॅट वी कॅरी फ्रॉम आवर पेरेंट्स. बरोबर? मग चिंपॅन्झी मधला आणि आपला 99% डीएनए सेम आहे, फक्त 1% फरक आहे, म्हणून ते माकड आहे आणि आपण माणूस आहोत. इतके आपण जवळ आहोत माकडांच्या. आपण बोलताना मित्राला म्हणतो की चेष्टनी काय रे माकडा, म्हणतो की नाही, म्हणजे गंमत म्हणून. तर हे सगळं इव्होल्युशन असं नाहीये की 1-2 दिवसात झालंय किंवा 2-4 वर्षात झालंय. इट हॅज टेकन थाउजंड अँड थाउजंड ऑफ इयर. आणि मग आज जो आपला फॉर्म आहे माणूस म्हणून, तो आपल्याला दिसतो. आणि ह्याचा ओव्हरऑल जो सगळ्या अँगल्सने अभ्यास केला जातो, त्या विषयाला म्हणतात अँथ्रोपोलॉजी. कोणताच असा विषय नाहीये की ज्याचा अँथ्रोपोलॉजीशी संबंध नाहीये. ज्यांना नवीन नवीन विषय किंवा त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला आवडतं की नाही, त्यांना, जसा माझा स्वभाव आहे, मला पर्सनली सुद्धा का अँथ्रोपोलॉजी आवडतं माहितीये? कारण त्याच्यात अनेक पैलू आपल्याला शिकायला मिळतात, समजतात. आणि आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा, मला तरी म्हणजे माझ्या आयुष्याचा भाग झालाय अँथ्रोपोलॉजी, त्यामुळे डेली लाईफ मध्ये सुद्धा मला अँथ्रोपोलॉजी दिसतं सगळीकडे. तुम्हाला पण ते होणार आहे, फक्त आज नाही, 1 वर्षांनी, मिनिमम 1 वर्षांनी. ओके, सो हे चित्र लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं जे मी आता सांगितलं, हाऊ ऑल दीज सेक्टर्स हॅव हेल्प इन द इव्होल्युशन ऑफ ह्युमन बिंग्स ऑर इन द इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड, दॅट इज नथिंग बट अँथ्रोपोलॉजी. ओके, मग जर डिफाईनच करायचं झालं तर लेट अस सी व्हॉट इज द डेफिनेशन. व्हॉट इज अँथ्रोपोलॉजी? अँथ्रोपोलॉजी बेसिकली इज अ ग्रीक वर्ड. ग्रीक भाषेतला हा शब्द आहे. इट इज नॉट अन इंग्लिश वर्ड, इट इज अ ग्रीक वर्ड, ज्याला आपण जर ब्रेक केलं तर काय आहे? अँथ्रोपॉस, विच मीन्स ह्युमन, आणि लॉगस किंवा लॉगास म्हणजे सायंटिफिक स्टडी. ओके, थोडक्यात अँथ्रोपोलॉजीची काय डेफिनेशन आहे? अँथ्रोपोलॉजी इज नथिंग बट सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन्स. आर यू गेटिंग इट? व्हॉट इज अँथ्रोपोलॉजी? आज जर लेक्चर संपल्यावर 8:30 वाजता तुम्हाला कोणीही विचारलं की व्हॉट इज अँथ्रोपोलॉजी, तर तुम्ही हे एक वाक्य सांगू शकाल का की अँथ्रोपोलॉजी इज नथिंग बट सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिंग? आणि जर त्यांनी विचारलं की कशावरनं बाबा, तर हे तुम्ही सांगू शकाल का की अँथ्रोपॉसचा अर्थच तो आहे की ह्युमन बिंग्स, फक्त तो इंग्लिश अक्षर नाहीये, इंग्लिश शब्द नाहीये रादर. आणि लोगॉस विच मीन्स सायंटिफिक स्टडी. ओके, सो अँथ्रोपोलॉजी इज व्हॉट? इट इज नथिंग बट
ह्युमन बिंग्सचा सायंटिफिक स्टडी. मग ह्याला जर समराइजच करायचं झालं तर मी काय सांगेन, इट इज अ होलिस्टिक स्टडी ऑफ मॅन अँड हिज बिहेवियर युझिंग ऑल अदर सब्जेक्ट्स लाईक सायकोलॉजी, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स एक्सेट्रा. आता ही यादी जी आहे की नाही, मी तर 3च सब्जेक्ट लिहिलेत, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स. ही अजून 10-12 गोष्टी याच्यात ऍड होऊ शकतात. मी सगळे लिहायचं टाळलंय मुद्दामकडे, म्हणून एक्सेट्रा लिहून टाकलंय, कारण असे अजून 10 विषय या यादीत ऍड होऊन जातील. पण मेन मुद्दा तुम्हाला समजल्याशी मतलब, म्हणजे जेव्हा माणसाचा आपण चारी बाजूंनी, चारी काय 8 बाजूंनी अभ्यास करतो, वेगवेगळ्या अँगल्सनी, सायकोलॉजीची मदत घेऊन काही गोष्टी, सोशियोलॉजीची मदत घेऊन काही गोष्टी, पॉलिटीची मदत घेऊन काही गोष्टी. ओके, सो हे जेव्हा आपण करतो दॅट इज नथिंग बट अँथ्रोपोलॉजी. ओके, इज दिस क्लिअर? इज एव्हरीबडी विथ मी? ओके, आय विल ऑल्सो स्पीक इन इंग्लिश. मध्ये मध्ये मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीचं कॉम्बिनेशन करीन. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? किंवा कोणता असा मुद्दा वाटतोय का की जड जातोय, बाबा मला झेपत नाहीये? इज एव्हरीबडी एन्जॉयिंग? इज एव्हरीबडी कम्फर्टेबल? गुड, येस. आणि काही वाटलं तर मला पिंक करा, जसं देर इज अ पिंक की मध्ये म्हणजे थोडंफार इंग्लिश पण बोला म्हणून, तर आय विल ऑल्सो स्पीक इन इंग्लिश. येस, गुड. चला मग जाऊया पुढे. लेट्स सी व्हॉट इज नेक्स्ट. नाउ लेट अस कम टू व्हॉट इज द चेंज्ड एक्झाम पॅटर्न, व्हॉट इज सिलेबस पेपर 1 and syllabus paper 2. As you can clearly see on the screen, total we have 500 marks weightage for this particular subject, right? Paper 1 for 250 marks, paper 2 for 250 marks. आणि सिलेबसला मी हे ब्रॉडली डिवाइड केले. दीज आर नॉट द ऍक्च्युअल सिलेबस पॉइंट्स. ऍक्च्युअल सिलेबस पॉइंट पुढच्या स्लाइडवर येणार आहेत. हे म्हणजे इफ यू आस्क मी की हाऊ कॅन यू डिवाइड द सिलेबस इनटू शॉर्टर सेक्शन्स, तर फर्स्ट पेपर कॅन बी डिवाइडेड ॲज फिजिकल अँथ्रोपोलॉजी, सोशल अँथ्रोपोलॉजी, ऍक्च्युअली ते सोशो कल्चरल पण म्हणायला हरकत नाहीये. फिजिकल अँथ्रोपोलॉजी, सोशल अँथ्रोपोलॉजी, आर्किओलॉजिकल अँथ्रोपोलॉजी. आर्किओलॉजी हा शब्द ऐकला असेल सगळ्यांनी, तर आर्किओलॉजीचा काही भाग घेऊन पण आपण अँथ्रोपोलॉजी शिकतो, तो पार्ट आहे. आणि नेक्स्ट इज लिंग्विस्टिक अँथ्रोपोलॉजी. व्हॉट इज द वर्ड लिंग्विस्टिक? लिंग्विस्टिक हा शब्द कुठून आलाय? लिंग्विस्टिक इज नथिंग बट समथिंग दॅट इज रिलेटेड टू लँग्वेज. आपल्या भाषेशी निगडीत जे काही आहे दॅट इज नथिंग बट लिंग्विस्टिक. त्यामुळे पेपर 1चं जे आपण साधारण एक क्लासिफिकेशन करू शकतो ते या 4 भागात आपण करणार आहोत. ओके, तसंच पेपर 2चं बघा काय आहे. ट्रायबल इंडिया, ट्राईब्सचं कल्चर काय राहिलंय, त्यांचे इश्यूज काय आहेत, म्हणजे इश्यू म्हणजे काय, प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि सोल्युशन्स त्याच्यावरची काय आहेत, आणि अप्लाइड अँथ्रोपोलॉजी. कारण ऑफकोर्स नुसतं आपल्याला थिअरी वाचून काही उपयोग नाहीये, त्याचा जर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काही उपयोग होत नसेल तर असा विषय टिकतच नाही. बरोबर आहे की नाही? आता टेक्नॉलॉजी बघा ना, टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स होतीये, पण जर त्याचा आपण काही ऍप्लिकेशनच करू शकत नसू तर त्याचा काय फायदा आहे का? बरं, काहीच उपयोग नाही ना. आज आपण स्क्रीनवर बोलतोय एकमेकांची, हे टेक्नॉलॉजीच्या कृपेमुळे, कारण ते आपण अप्लाय करू शकतो. मग तसं अँथ्रोपोलॉजीचं आहे का नाही ते आपल्याला बघायला लागेल ना. नाही तर एवढं मोठी ब्रांच, एवढं मोठं सगळं शिकायचं आणि त्याचा काहीच उपयोग नसेल तर काही उपयोग नाही त्याचा मग, राईट? सो पेपर 2 मध्ये आपण ते सगळं शिकतो की व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ अँथ्रोपोलॉजी इन रिअल लाईफ, आणि जगभरात कुठे कुठे या विषयाचे कसे कसे फायदे होताना आपल्याला दिसतात, आपल्याला म्हणजे अख्ख्या मानव जातीला. ओके, आणि याच बरोबर याच स्लाइडवर मला अजून एक गोष्ट नमूद करायची आहे, दॅट इज इफ यू क्लीनली ऑब्झर्व यू विल अंडरस्टँड दॅट पेपर 2 एस्पेशली फोकसेस ऑन इंडिया, राईट? And paper 1 is not only about India but the entire world. हे जे 4 पार्ट्स आहेत की नाही, त्याच्यात तुम्ही आफ्रिकेबद्दल शिकणार आहात, अमेरिकेतल्या काही गोष्टी शिकणार आहात, युरोप मधल्या काही गोष्टी शिकणार आहात, ऑस्ट्रेलिया मधल्या काही गोष्टी शिकणार आहात, एशिया मधल्या, भारत सोडून पण इतर देशातल्या गोष्टी शिकणार आहात. ऑल दिस कम्स अंडर द सिलेबस ऑफ पेपर 1. तिकडे आपण भारत आणि भारतातली अँथ्रोपोलॉजी असं बघतच नाही, ते आपण सगळं कशात बघणार आहोत तर पेपर 2 मध्ये. पेपर 2 चा complete focus is on India, its tribal life, its culture, its issues, its solutions and its applications. आणि हे डिव्हिजन खरंच खूप छान दिलंय. का माहितीये, एकदा पेपर 1 नीट समजला की नाही की इंडियाचा पार्ट समजायला आणि तो रिलेट करायला पण खूप सोपं जातं. म्हणजे हा माझा शिकवण्याचा जो अनुभव आहे त्याच्यावरनं मी सांगतेय
कारण पेपर 2 जर मध्ये शिकवायला लागला की नाही, थोडंसं डिसओरिएंटेड व्हायला लागतं, समजत नाही की काय चाललंय. पण जर आधी आपण पेपर 1 व्यवस्थित पूर्ण केला असेल आणि मग पेपर 2 केलं गेलो की नाही, तर तुम्हाला पेपर 2 इतका सोपा जातो टायमिंग वाईज पण. म्हणजे पेपर 1 ला वी नीड अप्रॉक्सिमेटली 65% ऑफ द सिलेबस टाइम. सॉरी, जर आपण उदाहरणार्थ जर आपण 100 लेक्चर मध्ये अँथ्रोपॉलॉजी संपवणार असू, तर त्यातली 65 ते 67 लेक्चर्स ही पेपर 1 साठीच लागतात. आणि ते देणं योग्य पण आहे, कारण इट इज द डिमांड ऑफ द सब्जेक्ट. ओके. आणि मग सॉरी, आणि मग पेपर 1चं एकदा तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर झालं की पेपर 2 इंडिया बद्दल समजायला मग फार वेळ किंवा अवघड ते जात नाही. इज दिस स्लाइड क्लिअर टू ऑल? हे समजलंय का की व्हॉट इज द एक्झाम पॅटर्न, व्हॉट इज द ब्रॉड क्लासिफिकेशन अँड व्हॉट कम्स इन सिलेबस पेपर 1 and 2? ओके, गुड. सो इकडे आपल्याला साधारण दोन्ही पेपर्सचा ब्रॉड ओव्हरव्ह्यू आलाय. आता आपण थोडंसं सिलेबस कडे जाऊया. आयोगाने जे सिलेबस दिलाय की नाही, त्याला मी अजून थोडंसं शॉर्ट करून इकडे तुमच्यासाठी प्रेझेंट केलंय. पॉइंट्स तेच आहेत. ऑफकोर्स मी काय आयोगाचा सिलेबस चेंज नाही करणार आहे, आणि त्यांनी जो सिलेबस दिलाय तोच मी फक्त ब्रॉडली अजून क्लासिफाय केलाय की जास्त वेळ नको द्यायला म्हणून. लेट्स सी. मीनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट. फर्स्ट पॉइंट बघा, मीनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट, रिलेशनशिप विथ अदर डिसिप्लिन्स आणि मेन ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे इकडे आपल्याला साधारण अँथ्रोपॉलॉजीचे सगळे बेसिक समजतात. मीनिंग काय आहे, स्कोप काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे, इतर ब्रांचेसशी त्याचं रिलेशन काय. मग इतर ब्रांच मध्ये आपण 10 ते 12 वेगवेगळ्या ब्रांचेसशी अँथ्रोपॉलॉजीचं कंपॅरिझन करतो. ओके. आणि मग अँथ्रोपॉलॉजी मध्ये बेसिक डिव्हिजन्स काय आहेत, दॅट वी विल लर्न इन पॉइंट 1. नेक्स्ट काय बघा, नेचर ऑफ कल्चर, सोसायटी, मॅरेज, फॅमिली, किनशिप. आता यातले ऑलमोस्ट सगळे शब्द आपल्या ओळखीचे आहेत. कल्चर असेल, सोसायटी असेल, मॅरेज असेल, फॅमिली असेल, किनशिप कदाचित नवीन असेल, शब्द ऐकला नसू शकतो, पण हे सगळं आपण पॉइंट 2 मध्ये बघतो. नेक्स्ट, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन. इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन डील्स विथ द इकॉनॉमी. जे मी मगाशी डायग्राम मध्ये दाखवलं की सगळे विषय आता डोकावून जाणार आहेत, ते तुम्हाला इथे अंदाज येईल. हा सिलेबस आहे कारण पेपर 1चा. दिस इज नथिंग बट युअर पेपर 1 सिलेबस. ओनली थिंग इज आय हॅव रिरिटन इट इन माय ओन वर्ड्स. नेक्स्ट, फोर्थ पॉइंट बघा काय आहे, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन अँड सोशल कंट्रोल. हाऊ डज पॉलिटी प्ले अँड रोल इन द इव्होल्यूशन ऑफ मॅनकाइंड, दॅट वी आर गोइंग टू लर्न इन पॉइंट नंबर 4. फिफ्थ पॉइंट इज रिलीजन, which is again important, personal and something which we cannot ignore. सिक्स्थ पॉइंट इज थिअरीज. हा एक पार्ट आहे की ज्याचा बऱ्याच मुलांना भीती वाटते, पण घाबरायचं खरं तर काही कारण नाहीये, कारण त्याचं सफिशियंट मटेरियल पण अवेलेबल आहे आणि कन्सेप्ट पण एकदा समजल्या. आणि ते काम माझं आहे की ही गोष्ट तुमच्यासाठी सोपी कशी करणं. दॅट इज माय जॉब. आय विल टेक केअर ऑफ इट. त्यामुळे घाबरून जाऊ नका. खूप जण घाबरतात या पॉइंटला. ह्याचं आणि पूर्वी थोडं होतं की मटेरियल फारसं अवेलेबल नव्हतं वगैरे, पण आता तसं काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट, कल्चर, लँग्वेज अँड कम्युनिकेशन. हे बघा, लिंग्विस्टिकचा पार्ट आला की नाही मगाशी, जे मी सांगितलेलं की लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी असेल, ह्याच्यात आपण सगळं हे बघतो की माणसाची भाषा कशी डेव्हलप झाली. सुरुवातीला तुम्हाला ही हिस्ट्रीमध्ये माहितीच असेल वाचून की आपण जे आज भाषा बोलतो ती काय अचानक बोलायला नाही लागलो ना. पहिला आपण चित्र काढायचो. वेन वी यूज टू लिव्ह इन केव्ज, आपण गुहेत राहायचो, आपण जंगलात राहायचो, तेव्हा आपण चित्र काढून कम्युनिकेट करायचो आणि त्याला केव्ह पेंटिंग्स म्हणतात. आणि आज पण असे अनेक आपल्याला केव्ह पेंटिंग्सचे प्रूफ जगभरात सापडतात, भारतात पण सापडतात. सो दॅट वॉज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन बॅक देन. मग चित्र काढत काढत हळूहळू काय झालं, साईन लँग्वेज आली. आपण हातवारे करायला शिकलो. आपण हातवाऱ्यातून आपल्याला जे मनात बोलायचंय ते इतरांशी बोलायला लागलो. मग साईन लँग्वेज आली आणि अल्टिमेटली साईन लँग्वेज नंतर जी लँग्वेज आली ती वर्बल लँग्वेज आली. म्हणजे ही आत्ताची भाषा ज्याच्यात शब्द आले प्रॉपर.
अल्फाबेट्स आले. अल्फाबेट्स कुठून आले ते सुद्धा नेचर मधनच आले. तुम्हाला माहिती असेल, स्वर जे सगळे आलेत शब्द ते नेचर मधनच आपण शिकलोय. किंवा इव्हन संगीताबद्दल हे म्हणतात की सा ते नी हे जे स्वर आहेत, सा रे ग म प ध नी, हे पण आपण नेचरकडनं शिकलोय. आणि दॅट इज हाऊ वी डेव्हलप्ड व्हेरियस वर्ड्स. शब्द तयार होत गेले, अनेक शब्द अनेक अक्षर मिळून शब्द बनले, अनेक शब्द मिळून भाषा बनली आणि त्या भाषेचे अनेक भाषांमध्ये रूपांतर झालं की जे आज आपण बोलतो. सो द लँग्वेज दॅट वी आर स्पीकिंग टुडे, द वे वी आर कम्युनिकेटिंग टुडे is the most advanced ever possible way of communication that mankind has ever had. मग हे सगळं इव्होल्युशन आपण या 7व्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, व्हॉट आर द रिसर्च मेथड्स ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास जेव्हा होतो किंवा रिसर्च जेव्हा होतो तेव्हा नेमकं काय होतं ते सगळं आपण ह्याच्यात बघणार आहोत. 7 ते 8 वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्याच्या काही स्कूल्स आहेत. हा सगळा थोडासा टेक्निकल पार्ट आहे, तो या पॉइंट मध्ये येतो. 9th, 10th and 11th हे जे 3 पार्ट्स आहेत, दीज आर रिलेटेड टू बायोलॉजी. जे मी म्हणलं की नाही की खूप जणांना वाटतं की बायोलॉजीचं बॅकग्राऊंड पाहिजे का आणि त्याची काही गरज नाहीये, तो पार्ट ऍक्च्युअली इकडे येतो. बिकॉज वी आर डिलिंग विथ ह्युमन जेनेटिक्स, कन्सेप्ट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रेलेव्हन्स ऑफ मेनार्की, मेनोपॉज अँड बायो इव्हेंट्स. तर हा जो पार्ट आहे ना त्याच्यात आपण जेनेटिक्सवर बेसिकली फोकस करतो. त्यात सुद्धा जेनेटिक्स पण खूप मोठी ब्रांच आहे. असं नाहीये की जेनेटिक्स खूप छोटं आहे, जेनेटिक्स पण खूप मोठी ब्रांच आहे. त्यात सुद्धा अँथ्रोपॉलॉजीला जेवढं रेलेव्हंट आहे तेवढंच आपण शिकतो. फॉर एक्झाम्पल, आपण जेनेटिक डिसीजेस बद्दल शिकणार आहोत. 7 ते 8 वेगवेगळे डिसीजेस आहेत, जसं की डाऊन सिंड्रोम असेल किंवा तुम्ही थॅलेसेमिया शब्द ऐकलाय का बरं? हॅव यू हर्ड ऑफ दी वर्ड थॅलेसेमिया? थॅलेसेमिया नावाचा आजार आहे, त्याबद्दल ऐकलंय का कोणी? येस, जे डॉक्टर लोक आहेत त्यांना तर हे सगळे आजार माहिती आहेत. जे नॉन मेडिको आहेत त्यांना थॅलेसेमिया ऐकलं असेल किंवा डाऊन सिंड्रोम ऐकलं असेल. तर हे जे सगळे आहेत की नाही, हे जेनेटिक डिसीजेस आहेत. म्हणजे काय, युअर जीन्स डिटरमाइन की तुम्हाला तो आजार होणार आहे की नाही. किंवा हिमोफिलिया असेल किंवा टर्नर सिंड्रोम म्हणून एक डिसीज आहे. तर हे वेगवेगळे डिसीजेस कशामुळे होतात, त्याचे सिम्पटम्स काय असतात आणि जेनेटिक लेवलवर काय दोष झाला की तो डिसीज येतो, हे सगळं पार्ट आपण ह्याच्यात शिकतो. त्याच्या पलीकडे जेनेटिक्सचा किंवा बायोलॉजीचा अँथ्रोपॉलॉजीमध्ये संबंध नाही. अजिबात असं समजू नका की मला खूप भयानक डायग्राम्स काढायला लागणार, कारण खूप लोकांना वाटतं बायोलॉजी आलं म्हणजे खूप आता डायग्राम काढावे लागणार. डायग्राम काढायचे आहेत पण खूप सोपे आहेत यार. मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. मी हँड रिटन माझ्या 1-2 स्टुडंट्सच्या नोट्स किंवा हँड रिटन काही नोट्सचे मुद्दाम फोटो टाकलेत तुम्हाला दाखवायला की डायग्राम म्हणजे काय. असं पण नाहीये की अगदी तुम्हाला म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम अख्खी काढायची आहे किंवा कुठली अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टीमच पेपरमध्ये काढायची, असलं काही नाहीये. ह्याच्यापेक्षा अवघड डायग्राम तुम्ही 12वीत काढलेत ऑलरेडी. त्यामुळे हा सगळा पार्ट आहे की ज्याची नॉर्मली लोकांना भीती वाटते, पण आय वुड से की घाबरायची काही गरज नाही. ओके. आणि मग लास्ट पार्ट ऑफ पेपर 1 इज ऍप्लिकेशन्स ऑफ अँथ्रोपॉलॉजी, अगेन विच इज द प्रॅक्टिकल एस्पेक्ट, की आजच्या जगात अँथ्रोपॉलॉजीचा कसा यूज होतो, कुठे कुठे ते यूज होतं अँड ऑल दॅट. सो दीज 12 पॉइंट्स ओव्हरऑल. आता तुम्हाला हे एकदा कळलं की नाही, आज तुम्ही एक काम करायचंय. लेक्चर संपल्यावर आयोगाने जो सिलेबस अनाउन्स केलाय की नाही त्याची PDF आली आहे. गुगल केलं किंवा MPSCच्या साईटवर गेलात तरी लगेच तुम्हाला मिळेल. बरीच मोठी PDF आहे. नसेल तर मी शेअर करते ऍट द एंड ऑफ द सेशन. तर हे मी जे आता सांगितलं की नाही 1 2 3 4 12 पॉइंट्स, हे एकदा आता समजून घ्या व्यवस्थित. पण पुन्हा एकदा बघून घ्या पाहिजे तर स्क्रीनवर. आणि मग आयोगाने दिलेला सिलेबस एकदा आज वाचून काढा फक्त. आणि मग तुम्हाला हे दोन्ही रिलेट होत आहे का नाही फक्त चेक करा. म्हणजे ह्युमन जेनेटिक्सचं जे मी बोलले किंवा लँग्वेज आणि कल्चर कम्युनिकेशनचं जे बोलले, थिअरीजचं मी सांगितलं. आता थिअरीज कोणीतरी दिल्या आहेत म्हणजे ते मोठे मोठे अँथ्रोपॉलॉजिस्टच आहेत ना ज्यांनी दिल्या आहेत. मग त्यांच्या नावानेच आपण शिकणार आहोत. काही अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, काही ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, काही इंडियन पण आहेत. इंडियन कमी आहेत पण आहेत, असं नाहीये की नाहीये. कारण भारतात अँथ्रोपॉलॉजीची हिस्ट्री 100 वर्ष जुनीच आहे. तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित, बट अँथ्रोपॉलॉजी इज वन ऑफ द यंगेस्ट सब्जेक्ट्स ऑफ काय म्हणायचं इंडियन स्टडीज ऍज फार ॲज इंडिया अँड द स्टडी ऑफ इंडियन सब्जेक्ट्स इज कन्सर्न. 1920 मध्ये पहिल्यांदा अँथ्रोपॉलॉजी या विषयाला भारतात मान्यता मिळाली आणि त्याचं एक डिपार्टमेंट सुरू केलं कुठे, कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर, आणि ते सुद्धा ऍक्च्युली खरं सांगू का, ती पण ब्रिटिशांचीच कृपा आहे माहितीये.
कारण ब्रिटिशांना अँथ्रोपॉलॉजीचा महत्व खूप आधी कळलं. म्हणजे आता ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे, ब्रिटिशांना तसंही आपल्या आधी भरपूर गोष्टी कळल्या आणि त्यांनी भरपूर त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग पण करून घेतला. तर अँथ्रोपॉलॉजीचंही समहाव तसंच झालंय. इंडियामध्ये त्या गोष्टीला भावच नव्हता 1920 पर्यंत. आणि 1920 आपल्याला माहितीये 1947 पर्यंत तर इंग्रज होतेच भारतात. त्यामुळे 1920ला जेव्हा कलकत्तामध्ये पण अँथ्रोपॉलॉजीचं इंडिपेंडेंट डिपार्टमेंट जेव्हा सुरू झालं, ते सुद्धा ब्रिटिशांच्या आग्रहामुळे आणि त्यांच्या कृपेमुळेच एका अर्थी म्हणायला लागेल की सुरू झालं. मग त्याच्यानंतर पुढच्या 30 वर्षात आणि 3-4 युनिव्हर्सिटीज मध्ये झालं. पटना युनिव्हर्सिटीला झालं, मग दिल्ली युनिव्हर्सिटीला झालं, आणि महाराष्ट्रात तर एवढी वाईट अवस्था. पुण्यात डेक्कन कॉलेज आहे, तुम्हाला माहिती असेल ऐकून, नसेल तर त्याची माहिती घ्या. अँथ्रोपॉलॉजीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सेंटर इज डेक्कन कॉलेज ऍट पुणे. दिघी नावाचा एरिया आहे पुण्यामध्ये. जे लोक पुण्याचेच आहेत त्यांना हे माहिती असणार आहे, पण जे लोक पुण्यातली नाही आहेत त्यांच्यासाठी मी ही माहिती एक्स्ट्रा देतेय की दिघी नावाचा एरिया आहे पुण्यामध्ये. तिथे हे डेक्कन कॉलेज ऑफ सायन्स सोशल सायन्सेस आहे आणि तिकडे अँथ्रोपॉलॉजीचा भरपूर रिसर्च आज पण चालतो. पण अनफॉर्च्युनेटली बाकीचे विषय जितक्या कॉमनली आहेत की नाही देशभर किंवा महाराष्ट्रभर, इंजिनिअरिंग बघा, दगड मारेल तिथे इंजिनिअरिंग कॉलेज अशी अवस्था आहे लिटरली. एवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पण अँथ्रोपॉलॉजीचं तसं नाहीये अनफॉर्च्युनेटली. खूप कमी ठिकाणी अभ्यास चालू आहे आणि म्हणूनच इंडिया बऱ्यापैकी मागे पण आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये. जे आहे ते आहे. जेवढं काम अमेरिकन आणि ब्रिटिश सायंटिस्टने केलं ना, तेवढं आपण त्यांच्या मनाने काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे या अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीचा पार्ट आहे ना, त्याच्यात तुम्हाला यू विल सी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अमेरिकन ऍज वेल ऍज ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट एस्पेशली. आणि मग इंडियाची हिस्ट्री वगैरे ते पेपर 2 मध्ये परत आपण बघतोच. इज द सिलेबस एक्सपान्स ऑफ पेपर 1 क्लिअर? तुम्हाला अंदाज आला का की अँथ्रोपॉलॉजी पेपर 1चा सिलेबस साधारण कसं जाणार आहे? डिटेल्स तुम्हाला समजणारच नाहीयेत. मी डिटेल्स काही आता सांगितले पण नाही आणि आज ते कळावं अशी अपेक्षा पण नाहीये. बट तुम्ही आता आयोग जर म्हणजे लेक्चर नंतर तुम्ही आयोगाने दिलेली पीडीएफ जर उघडली तर तुम्हाला समजेल का की हे पॉलिटिकल मधलं दिसतंय, हे कल्चरचं दिसतंय, हे लँग्वेजचं दिसतंय. विल यू गेट अन रफ आयडिया? आर वी कम्फर्टेबल ऍटलीस्ट दॅट मच? एकदा 12 पॉइंट्स पुन्हा बघून घ्या. नेचर आहे, कल्चर आहे, त्याच्यानंतर इतर ब्रांचेसशी त्याचं काय रिलेशन आहे ते आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, रिलीजन आहे, थिअरीज आहेत. या थिअरीज मध्ये आपण अनेक अँथ्रोपॉलॉजिस्टची नावं, त्यांचं काम, त्यांनी दिलेले थिसिस हे सगळं बघणार आहोत. मस्त म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. आवडायला लागला की खूप मजा येते. मग लँग्वेज बघणार आहोत, मग रिसर्च मेथड्स बघणार आहोत, मग जेनेटिक्स बघणार आहोत. 9, 10, 11 तर सगळं बेसिक जेनेटिक्स आणि बायोलॉजी आहे, आणि मग ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. नाउ डू यू फील कम्फर्टेबल विथ द सिलेबस? येस, गुड. चॅटबॉक्स मध्ये बघूया. येस, निकिता म्हणते हो विद्या, डॉक्टर विद्या. येस, शी इज अ डॉक्टर. वी हॅव वन डॉक्टर विथ अस, डॉक्टर विद्या. इवन म्हणजे कोणी इनफॅक्ट मागच्या 2 बॅचेस मध्ये पण असं झालं की एकच डॉक्टर होते, पण बॅच मध्ये जर एक जरी डॉक्टर असला की नाही, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह पण आपल्याला खूप मदत करतो या गोष्टी समजायला, आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मेडिकलची ते आपल्याला देऊ शकतात. ओके, सो हे साधारण फर्स्ट पेपरचं सिलेबस आहे. असंच आता पटकन 5 मिनिटात पेपर 2चं बघूया. पेपर 2चं जसं मी म्हटलं की वी आर फोकस्ड ऑन इंडिया. हे पेपर 1 आपण पूर्ण म्हणजे पूर्ण अर्थचा बघणार आहे. फुल all the 7 continents and the anthropology in those 7 continents. That is the expanse of paper 1. Okay. Yes, I will come to all the queries in the last 10 to 15 minutes. Okay, मी बघतीये चॅट बॉक्सवर, पण मी आता जर आन्सर करत बसले ना तर मला जे ऍक्च्युली सांगायचे ते सांगायला मला वेळ पुरणार नाही. ठीक आहे, तर माझं घड्याळाकडे आहे लक्ष. 7:40 झालेत. आपल्याकडे 8:30 पर्यंत वेळ आहे. सो वी हॅव 40 more minutes. सो डोंट वरी, मी लास्ट सेक्शन ठेवणारच आहे क्वेश्चन आन्सर्स आणि तुमच्या क्वेरीज सगळ्या घ्यायला. सो लेट मी, तुम्ही टाकून ठेवा, त्याची काही हरकत नाहीये. तुम्हाला जे काही मनात येते ना तुम्ही चॅटबॉक्सवर टाकून ठेवा. मी बघती येते पण मी आता मध्ये घेत नाहीये बिकॉज वी डोंट हॅव दॅट मच टाइम. ओके, सो आय विल जस्ट फिनिश ऑफ विथ व्हॉट आय वॉन्ट टू शो यू फ्रॉम माय साइड अँड देन वी कॅन डिस्कस. शेवटचे 10 मिनिटं गप्पाच मारायच्यात एनिवे. ओके, लेट्स मूव्ह अहेड टू पेपर 2. पेपर 2चा सिलेबस बघा. हे इंडिया बाबतीत आहे, हे आपल्याला क्लिअर झालंय. आता इंडिया बाबतीत काय आहे ते आपण बघूया. इव्होल्युशन ऑफ कल्चर, इंडियाचा कल्चर आणि सिव्हिलायझेशन हीच तर त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. बरोबर, मग त्याचे काय काय पैलू आहेत वेगवेगळे, दॅट वी लर्न इन फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट वी सी
व्हॉट इज द डेमोग्राफिक प्रोफाईल ऑफ इंडिया. आता डेमोग्राफी हा शब्द तुम्ही याआधी कदाचित ऐकला असेल, आणि तो कुठे ऐकला असेल हेही सांगते, जॉग्रफीमध्ये. बिकॉज डेमोग्राफी आणि डेमोग्राफिक प्रोफाईल इज अन इम्पॉर्टंट सब पार्ट ऑफ ह्युमन जॉग्रफी. किंवा तुम्ही आता मे बी तुम्ही आत्ताच जर अभ्यास सुरू केला असेल तर तुम्हाला माहिती पण नसेल, किंवा जनरल न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचून माहिती असेल तर माहिती असेल. बेसिकली डेमोग्राफी म्हणजे पॉप्युलेशनचा स्टडी करणं. ओके. आणि ह्याच्यात काय आपलं पॉलिसी मेकिंग मध्ये किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन नाही म्हणणार मी, पण पॉलिसी डिझायनिंग मध्ये डेमोग्राफिक स्टडी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही कॉमन सेन्सने मला सांगा, ज्या जनतेसाठी तुम्ही पॉलिसी बनवताय ती जनता कशी आहे हेच तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय पॉलिसी बनवणार. मग तुम्हाला ती माहिती घ्यावी लागेल ना, त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचे फायदे तोटे, त्याचे प्लस मायनस, त्याची हिस्ट्री मागची सगळी. कधी कधी माणूस किंवा एखाद्या ग्रुप, अख्खाच्या अख्खा ग्रुप पण एक पर्टिक्युलर बिहेवियर करायच्या मागे त्यांची हिस्टॉरिकल रिझन असतात, किंवा जॉग्राफिकल रिझन असतात बरेचदा, किंवा कल्चरल रिझन्स असतात. आपण कोणी घरात आलं, नवीन पाहुणे आले किंवा मोठे आलं की पाया पडतो. पाया पडणं हे कल्चर आहे आपलं इंडियाचं. हे फक्त भारतातच होतं. तुम्ही बाहेरच्या देशात जा, ते ग्रीट करतील पण पाया नाही पडत, कारण ते इक्वालिटी आणि हे त्यांच्या दृष्टीने पाया पडणं हे कमीचं काम आहे. म्हणजे आपली डिग्निटी सोडून काहीतरी खाली कमी करणं असं काम आहे, आणि आपल्याकडे त्यालाच आपण उच्च दर्जा दिलेला आहे. राईट. मग हे ह्युमन बिहेवियर चेंज कशामुळे बरं? बिकॉज ऑफ कल्चर, बिकॉज ऑफ द हिस्टॉरिकल अँड कल्चरल फॅक्टर्स दॅट वी हॅव, विच दे डोंट हॅव, दे लॅक. ओके. ते शेक हँड करतात डायरेक्टली. येस, जॅपनीज पीपल बो करतात, असं खाली वाकून ते ग्रीट करतात. किंवा बऱ्याच वेस्टर्न कल्चरमध्ये तर डायरेक्ट शेक हँडच करतात. मग लहान असो किंवा मोठा असो, बाई असो किंवा पुरुष असो, त्यांनी काही फरक पडत नाही, डायरेक्ट शेक हँड केला जातो. राईट. सो हे सगळं, मग डेमोग्राफीचा मुद्दा जर मी म्हटलं तर हे सगळं ऍक्च्युली जॉग्रफीचा पार्ट आहे. दिस पार्ट ऑफ पेपर 2 कोइन्साइड्स विथ द जॉग्रफी पार्ट ऑफ GS ऑल्सो. आणि प्रिलिम्स मध्ये पण थोडंफार त्याचे हे येतात, म्हणजे मध्ये मध्ये. सो ते आपण इथे बघणार आहोत इंडियाच्या डेमोग्राफी बद्दल. इंडिया, कारण आपल्याला मेन इंटरेस्ट इंडियामध्ये आहे ना, भारताच्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे, आपल्याला भारतीयांची सेवा करायची पुढे जाऊन. सो हे सगळं डिटेल आपण इकडे बघतो. नेक्स्ट वी लर्न अबाउट द कास्ट सिस्टीम आणि इमर्जन्स, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस. म्हणजे मी 5th पॉईंट पण कंबाईन करून सांगतेय, ऑफ विलेजेस अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट. मग ह्याच्यात मॉडर्नायझेशन कसं झालं, अर्बनायझेशन कसं झालं, किंवा गावाकडनं लोक अर्बन सिटीज मध्ये जी मायग्रेट झाली त्याचे इश्यूज काय आले, ते सगळं काय झालं, हे सगळं खूप डिटेलमध्ये येतं. आणि हा जो पार्ट आहे की नाही पेपर 2चा, तो GS1 मधल्या सोसायटी आणि GS2 मधल्या सोशल जस्टिस या दोन्हीशी कोइन्साइड होतो. म्हणजे इकडे जी तुम्हाला इनपुट्स मिळतात की नाही, की तुम्ही जर GSच्या आन्सरमध्ये पण लिहिलीत की नाही तर GS मध्ये तुम्हाला जास्त मार्क पडतील. कारण ज्यांचा अँथ्रो बॅकग्राऊंड नाहीये त्यांना एवढी डेप्थ नसते की what exactly happened and why things turned down in that way. So इकडचा फायदा GS ला पण होतो. जसं GS चा फायदा अँथ्रोला होऊ शकतो, उलटाच फायदा आहे इकडे या पॉइंट्स मध्ये. परत एकदा सांगते कुठे कोइन्साइड होते. GS1 मध्ये सोसायटीचा पार्ट आणि GS2 मध्ये सोशल जस्टिसचा पार्ट. इकडे हे दोन सिलेबस पॉइंट्स हे होतात, काय होतात, कट कर, म्हणजे कॉमनली दिसतात आपल्याला. ओके. आता क्लिअर आहे का व्ह्यू? देर वॉज अ सजेशन की झूमचा व्ह्यू थोडासा पर्सेंटेज कमी करा, क्लॅरिटी नव्हती बहुतेक. इज इट क्लिअर नाव? प्लीज टेल मी. 70% होतो ते मी 50% वर केले सेटिंग. आता क्लिअर दिसतंय का तुम्हाला स्लाइड? येस. ओके, गुड. ओके, मग मी एवढंच ठेवते आता, 50%च ठेवते, क्लिअर येतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सर हे पेपर 2चा, अरे हा शेवटचे, सॉरी 3 पॉइंट राहिले. 6th पॉइंट बघूया, ट्रायबल सिच्युएशन इंडिया काय आहे. ओके. 7वा पॉइंट ट्राईब्सची सिच्युएशन. कारण ट्राईब्स हे पहिल्यापासून आपल्या मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये राहिलेलेच नाहीयेत, हे तुम्हालाही माहिती आहे. किंवा आता माझ्या प्रोफाईलमध्ये जर सपोज तुम्ही बघितलं असेल की मी NGO ची डायरेक्टर आहे आणि गेले 15 वर्ष मी काम करतेय, तर माझं पण एज्युकेशनचं जे काम चालतं ते ट्राईब्स मध्ये चालतं. त्यामुळे हे पार्ट शिकवताना मी बरेच माझे फील्ड एक्सपिरियन्सेस पण शेअर करते मुलांसोबत. कारण पुस्तकात जे आपण वाचतो आणि फील्डवर गेल्या ज्या एक्सपिरियन्सेस येतात ना, कधी कधी अचाट असतात, बिलीव्हच होत नाही की बापरे महाराष्ट्रात पण असं आहे. आणि हे सगळं म्हणजे मला प्रॅक्टिकल अँगल द्यायला फार फायदा होतो या विषयाचा.
कदाचित दुसऱ्या ऑप्शनल्स मध्ये हे मी नाही देऊ शकत, कारण ट्राईब्सचा एवढा थरो अभ्यास बाकी कुठल्या विषयात नाहीये. दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की आय प्रेफर टीचिंग अँथ्रो अँड आय मेक शुअर की माझे फील्ड एक्सपिरियन्सेसचा माझ्या मुलांना फायदा होऊ देत. सो हे खूप खरं आहे की ट्रायबल सिच्युएशन कशी आपल्याला नाही माहिती. तुमच्यापैकी कोणी जर महाराष्ट्रातल्या अशा जिल्ह्या, मेळघाट मधनं वगैरे कोणी आहे का इकडे, किंवा गडचिरोलीतलं कोणी आहे का, किंवा अहमदनगर जिल्ह्यातल्या आपला हा अकोले वगैरे जो पट्टा आहे तिथलं कोणी आहे का आपल्यापैकी? म्हणजे मी स्पेसिफिकली ही नावं का घेतली, कारण इकडे अजूनही ट्रायबल पॉप्युलेशन बऱ्यापैकी प्रमाणात आहे महाराष्ट्रात, पण नाही येत वाटतं आपल्यापैकी. ठीक आहे, नसतील तर मग ठीक आहे. माझंही ऍक्च्युली तसंच होतं. आय एम ऑल्सो बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे, त्यामुळे मला पण ह्याचा अंदाज नव्हता जेव्हा मी ऍक्च्युली तिकडे जाऊन काम नाही केलं तोपर्यंत. ओके, पण तुम्हाला याच्यात हे सगळं शिकायला मिळणार आहे आणि एक ओव्हरव्ह्यू आणि डीपर लेवल अंडरस्टँडिंग येऊन जातो की व्हॉट आर द एक्झॅक्ट ग्राउंड लेवल इश्यूज दॅट दे फेस अँड वाय दे हॅव स्टील नॉट बीन एबल टू मर्ज विथ द मेनस्ट्रीम सोसायटी. या वर्षी आपण 75वा इंडिपेंडन्स साजरा करतोय, राईट? आझादी का अमृत महोत्सव, 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स हे आपण साजरं करतोय. पण 75 इयर्स नंतर सुद्धा आदिवासी ही जमात किंवा आदिवासी हा जो एक सेक्शन ऑफ द सोसायटी आहे, जो आपल्या सोसायटीचा, समाजाचा एक अविभाज्य भाग आहे, आत्तापासून नाही येत, ते आपल्या आधीपासून येत, ते मर्ज होऊ नाही शकलेत. ही फॅक्ट आहे. म्हणजे दुःख होतं हे बोलताना, पण ती फॅक्ट आहे. मग ते का नाही होऊ शकलंय, मग ती सिच्युएशन काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत, हे सगळं पॉईंट 6 आणि 7 मध्ये आपल्याला थरोली बघायचंय. ओके, आणि मग लास्ट पॉईंट जो आहे तो फर्स्ट पॉईंट मध्ये आपण जे रिलीजन शिकलेलो की नाही फर्स्ट पेपर मध्ये, त्यातला थोडासा घेऊन इथे जास्त डीपर लेवलला शिकवलाय की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ हिंदुइझम ऑन अदर म्हणजे ट्रायबल लाईफ ऍज वेल ऍज ओव्हरऑल सोसायटी ऑफ इंडिया. हिंदुइझमच का म्हटलंय त्याचं पण कारण जस्ट फक्त 1 वाक्यात 1 मिनिटात सांगते, जास्त डीपर नको जायला. पण वाय इम्पॅक्ट ऑफ हिंदुइझम, आणि तुम्ही सिलेबस उघडून बघा, हे माझे शब्द नाही आहेत, हे आयोगाचे शब्द आहेत, मी तसेच्या तसे लिहिलेत. हिंदुइझम कारण 80% ऑफ द पॉप्युलेशन इन इंडिया इज हिंदू. त्यामुळे जी मेजॉरिटी पॉप्युलेशन असते, साहजिक आहे की त्याचाच इतर मायनॉरिटीवर. येस, दॅट इज वाय द इलेक्शन ऑफ करंट प्रेसिडेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी ट्रू. वैभव, आय थिंक वैभवनेच सांगितलं ना. हो, येस, विभव, सॉरी, इट्स नॉट वैभव, इट्स विभव. येस, व्हेरी गुड इनपुट फ्रॉम वन ऑफ आवर फ्रेंड्स, विभव. दॅट इज वाय परवा द्रौपदीजींनी जी शपथ घेतली प्रेसिडेन्शियल पोस्टची, दॅट इज अन हिस्टॉरिकल मोमेंट. तुम्ही जेव्हा हे शिकाल ना, अजून जेव्हा तुम्हाला समजेल की 70 किलोमीटर पुण्यापासून अंतर असलेली ही ट्रायबल एरिया आहे ज्यांना मराठी समजत नाही. 70 किलोमीटर इज नथिंग. पुण्याचा पेरिफेरी जर बघितली ना, ती 70 किलोमीटर आहे. तुम्ही स्वारगेट किंवा असा एखादा मिड पॉइंट बघून जर गोल आकार काढला आणि जर सगळी पेरिफेरी काउंट केली तर 65 to 70 किलोमीटर पर्यंत तर पुणेच जातं, सिटी आणि सेमी अर्बन एरिया. आणि त्याच्यातही तुम्हाला, आणि हे मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते, हे कोणत्या पुस्तकातलं नाहीये, हे माझ्या आयुष्यातल्या पुस्तकातलं आहे असं म्हणता येईल. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. तर त्यांना अजूनही मराठी नाही समजत, ते वेगळ्या भलत्याच भाषेत बोलतात. आणि त्यांच्यासोबत जाऊन काम करायचं म्हणजे एक ट्रान्सलेटर घेऊन जावा लागतो, किंवा त्या गावातलं 1-2 जे शिकलेले लोक आहेत ज्यांना थोडंफार मराठी कळतं, त्यांच्या मदतीने त्यांच्याशी डील करावं लागतं. ही आज पण परिस्थिती आहे. म्हणून हे ट्रायबल प्रेसिडेंट जे झालं आणि त्याची जेवढी हवा जी झाली, ती हवा व्हायलाच पाहिजे होती. कारण इट्स नॉट इझी फॉर अ ट्रायबल, ते सुद्धा वुमन, एक तर ट्रायबल आणि त्यात पण वुमन, म्हणजे ते दोन्ही डेंजर कॉम्बिनेशन. आणि शी हॅज प्रिसाइडेड ओव्हर द हायेस्ट पोझिशन इन अ डेमोक्रेटिक कंट्री लाईक इंडिया, विच इज अ होम टू 140 crore plus people. It is not a normal thing at all. ओके, सो हे सगळे तुम्हाला इन्साइट्स कुठे मिळणार आहेत? पेपर 2 मध्ये. इंडियाचं सगळं आपण बघणार आहोत पेपर 2 मध्ये, आणि इंडियाच्या बाहेरचं आपण सगळं बघणार आहोत पेपर 1 मध्ये. ओके, सो दॅट इज ओव्हरऑल रिव्ह्यू ऑफ पेपर 1 and 2. आता 5 मिनिटात मी फक्त सांगणार आहे की माझी टीचिंग स्टाईल कशी असते, कारण हे तुम्हाला कळलं असेल की पेपर 1 काय, पेपर 2 काय. हाऊ आय टीच, व्हॉट इज माय टीचिंग मेथोडॉलॉजी, ते मी तुम्हाला येत्या काही 3-4 स्लाइड्स मध्ये पटापट सांगते. सी, दिस इज द टेम्पलेट ऑफ डिस्कशन दॅट आय फॉलो. म्हणजे काय, आता उदाहरण द्यायचं झालं म्हणून मी हे लिहिलंय. हे युनिट 1 जे की नाही तुमचं पेपर 1चं जे युनिट 1 आहे त्याचं नाव हे मिनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपोलॉजी.
तर सपोज मी तुम्हाला आता हा शिकवायला लागले टॉपिक, तर मी कसा शिकवणार, तर दिस इज माय टेम्पलेट ऑफ टीचिंग. एक मिनिट हा. येस, सो व्हॉट आय डू, हे बघा इथे जे लिहिलंय की नाही हे तुमचा सिलेबस पॉइंट आहे, मीनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट. आफ्टर दॅट I take the subsidiary topics if any. What is subsidiary topics? Subsidiary topics म्हणजे आता हे मी थोडंसं UPSC साठी म्हणून स्वतः डिझाईन केलेलं मॉडेल आहे. MPSC साठी आपण ते थोडंसं चेंज करूया, पण तरी बाकीचे म्हणजे बाकीच्या आयोगांचे पेपर्सचं अनालिसिस करून हे करावं लागणार आहे. असे काही टॉपिक असतात ना की जे आयोगाचे फेवरेट असतात, ते तुम्हाला सिलेबसमध्ये डायरेक्टली कुठे दिसणार नाही, पण दरवर्षी त्याच्यावर प्रश्न टाकतात म्हणजे टाकतात. तर असे काही सिलेबस टॉपिक्स मी काढून ठेवलेत आफ्टर अ थरो स्टडी. ओके, आणि त्याला मी सबसिडरी टॉपिक्स हे माझं स्वतःचं नाव दिलंय, हे कुठल्या ह्याचं नाव नाहीये, म्हणजे पुस्तकातलं नाव नाहीये, हे माझं नाव आहे, मी दिलेलं नाव आहे. तर असे टॉपिक्स मी रिलेटेड जे असतात ते शिकवते. त्याच्यानंतर दिस इज व्हॉट आय एम्फसाइज ऑन, की तुमच्याकडे फ्लो चार्ट्स असावे, डायग्राम्स असावे. दॅट इज वेअर आय इन्व्हेस्ट सम टाइम ऑफ एव्हरी लेक्चर. त्याच्यानंतर PYQ डिस्कशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. कारण क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही, आणि कोणतीही तयारी कोणत्याही स्टेजची, मग ती प्रिलिम असो, इंटरव्ह्यू असो किंवा मेन्स असो, क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळे हे गोष्ट तर डोक्यात नक्की आजच एंटर करून ठेवा परमनंटली, की मी जर एक पान जरी वाचलं कोणत्याही विषयाचं, त्याच्यावरचा जर मी प्रश्न सॉल्व्ह करत नसेल ना, तर समजा ते अभ्यास नाही झालाय तुमचा, नुसतं वाचन झालंय, पण यू आर नॉट एक्झाम रेडी. एक्झाम रेडी असणं इज डिफरंट, आणि द प्रोसेस ऑफ बिंग एक्झाम रेडी इज नॉट कम्प्लीट विदाउट सॉल्विंग क्वेश्चन्स. सो ते पण आपण करायचंय. आणि देन ऑफकोर्स दिस, हे तर काय करेल तितकं कमी आहे, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. ओके, सो दिस इज हाऊ आय नॉर्मली टीच ऑल द सिलेबस पॉइंट्स. फर्स्ट युअर सिलेबस पॉइंट्स, सबसिडरी. आणि असं नाहीये काय की प्रत्येक टॉपिकला सबसिडरी टॉपिक आहे, कारण तेवढं होत बसलं तर बाबा आपली 4 महिन्यात पण बॅच संपणार नाही. कारण सिलेबस काही एवढं पण छोटं नाहीये, भरपूर आहे, खूप छोटं नाहीये सिलेबस. म्हणजे मॅथ्स किंवा ह्याच्या मनाने छोटं आहे, किंवा जॉग्राफी तर एकदम डॉन आहे सिलेबस मध्ये. खूप बाबा रिव्हिजन करायला म्हणजे खूप त्याला वेगळंच डेडिकेशन लागतं. तर तेवढा मोठा नाही आहे सुदैवानी अँथ्रोपॉलॉजी, पण एवढा आपण हलक्यात पण नाही घेऊ शकत, आहे बऱ्यापैकी लेंदी. त्यामुळे सबसिडरी टॉपिक्स सगळ्या टॉपिक्सला नाही आहेत, ज्या टॉपिक्सला आहेत त्याच्या आहेत, ते मग मी त्या वेळेस घेते. ची लिस्ट माझ्याकडे सगळ्यांनी रेडी आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही, तुम्हाला त्याचा काही लोड नाही. जसं आता हे मी उदाहरण म्हणून परत म्हणजे मी शिकवते कसं, त्याचा डेमो म्हणून जस्ट हे टाकलंय, की जसं आपण बघितलं की आता इकडे काय टॉपिक होता, मीनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट, राईट. सो आता मी पहिला काय करणार हे बघा, मीनिंग शिकवणार तुम्हाला. हे मी ऑलरेडी सांगितलंय, अँथ्रोपॉस प्लस लोगॉस म्हणजे काय, सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन, बरोबर. मग मी काय करणार, आय विल डेफिनेटली गिव्ह यू द डेफिनेशन्स बाय अँथ्रोपोलॉजिस्ट. पायल मुजुमदार म्हणते म्हणून असं नाहीये, क्लाइड क्लुखॉनने तसं म्हटलंय की अँथ्रोपोलॉजी इज अ मिरर फॉर मॅन. किंवा MJ हर्ट्झकोविट्स, हे दोन्ही जे व्यक्ती आहेत की नाही, MJ हर्ट्झकोविट्स आणि क्लाइड क्लुखॉन, हे दोन्ही अमेरिकन माणसं आहेत. त्यांनी खूप अभ्यास केला अँथ्रोपोलॉजीचा, पुस्तकं वगैरे लिहिली, रिसर्च केला, आयुष्यातली भरपूर वर्ष त्यांनी जंगलातच घालवली. मग त्यांनी दिलेल्या डेफिनेशन्सला महत्व आहे की नाही, मग ते आपल्याला शिकायला पाहिजे. सो मग डेफिनेशन्स मध्ये आपण हे सगळं बघतो. आता हे मी उदाहरण म्हणून 3 तुम्हाला दाखवतेय. असं ते आपण शिकताना अजून मी 2-3 लिहून देते, किंवा तुम्हाला पण मी सांगणार आहे इकडे की हे पुस्तक रेफर करा, त्याच्यातली एवढी पानं. कारण हा असं होतं कधी कधी, इतका इंटरेस्ट येतो सब्जेक्ट मध्ये की आपण एवढं वाचत बसतो आणि विसरूनच जातो की आपल्याला परीक्षा पण द्यायची आहे. तर तसं पण नाही करायचंय, अजिबात नाही करायचंय. कारण विषय झाला की तो मिनिमम 3दा रिवाइज करायचा, त्याच्याशिवाय वी आर नॉट एक्झाम रेडी. पण असं होतं, इतका पण रमून जातो त्या विषयात की एकदा रेफरन्स बुक घेतलं की आता मी 500 पानं वाचून संपूनच उठते, असं एकदम जोश येतो. त्या जोशपासून दूर राहायचंय, पण कारण आपल्याला एक्झाम द्यायची आहे, राईट. सो मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की या पुस्तकातनं एवढी 20च पानं वाचा. सिलेक्टिव्ह रिडिंग फार महत्वाचं आहे. आय विल टेल यू ऍट द करेक्ट टाइम की ह्याच्यातनं हे वाचा म्हणून. आणि ते सिलेबस टू सिलेबस व्हेरी होतं. का माहितीये, कारण सोशो कल्चरल अँथ्रोपोलॉजीची पुस्तकं वेगळी आहेत, फिजिकल अँथ्रोपोलॉजीची वेगळी आहेत. सो त्यावेळेस आपण ते रेफरन्स मटेरियल रेफर करायचं आहे. ठीक आहे. सो जस्ट अ डेमो की हे मी तुम्हाला ते मिनिंग सांगेन, मग त्याचं अँथ्रोपोलॉजिस्टचं हे देईन, मग असा स्कोप समजावीन. थेरॉटिकल आहे, अप्लाइड आहे. दॅट इज वाय द स्कोप ऑफ द सब्जेक्ट इज व्हेरी वाईड.
मग दिस इज समथिंग दॅट आय गिव्ह. आणि हे माझ्या इंजिनिअरिंगमुळे. इंजिनियर्स तुमच्यापैकी पण जर काही लोक इंजिनियर असतील तर यू विल अग्री टू मी. इंजिनियर्सना कोणती गोष्ट पॅराग्राफ्स मध्ये सांगितल्यापेक्षा चित्रात सांगितली तर पटकन डोक्यात जाते. मग मी पण असे स्वतःचेच असे काही काही डिवाइस केल्यात गोष्टी की इकडे हा डायग्राम काढा, मग ते लक्षात राहायला सोपं जातं. तसं आता मी स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजीचं हे माझं हे केलंय. आणि हे असं आहे ना की तुम्ही हे पेपरमध्ये काढलं तरी तुम्हाला मार्क पडणार आहेत. सो असं काही म्हणजे फ्लो चार्ट्स असतील किंवा डायग्राम्स असतील ते मी देत असते वेळोवेळी. सो दिस इज जस्ट अ डेमो. आता हे बघा, हा मी डायग्राम, हा पण मी स्वतः, आता हा मी स्लाइड मध्ये स्वतः बनवलाय आणि पेपरवर पण बनवते. दिस इज बेसिक एक्झाम्पल ऑफ व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी. मग 4 ब्रांचेस आहेत. पहिली बायोलॉजिकल आहे. मग बायोलॉजिकलच म्हणजे हे काय फिजिकल, जे मी मग आजपासून फिजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणते ना त्यालाच दुसरं नाव बायोलॉजिकल पण आहे. तर मी इकडे बायोलॉजिकल लिहिलंय, सो डोंट गेट कन्फ्युज. बायोलॉजिकल और फिजिकल, मग सोशिओ कल्चरल, मग आर्किओलॉजिकल, मग लिंग्विस्टिक आणि मग अप्लाइड. हे बेसिक ब्रांचेस आहेत या अँथ्रोच्या. आणि मग त्याच्यातल्या सब ब्रांचेस बघतोय आपण स्क्रीनवर. आय हॅव रिटन देम क्लिअर कट. हे मी तुम्हाला, आणि लेक्चर सुरू झाला ना की हा एक पर्टिक्युलर डायग्राम मी परत शेअर करीन तुमच्यासोबत, कारण तुमच्या वहीमध्ये पण हा पाहिजे. हा तुम्ही डायरेक्ट काढू शकता कारण एक्झाम मध्ये. जस्ट सी द स्कोप. आता तुम्ही फार डिटेल हे विचार करू नका. 30 सेकंड शांत बसा आणि जस्ट बघा की किती ब्रांचेस आहेत आणि किती सब ब्रांचेस आहेत. आणि गंमत सांगते, अप्लाइड वाला जे आहे की नाही तिकडे आता मी तर 3च लिहिलेत, न्यूट्रिशनल, स्पोर्ट्स आणि कल्चरल रिसोर्स मॅनेजमेंट. त्याची लिस्ट एव्हर इन्क्रीजिंग आहे. एव्हरी डे द स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी इज इन्क्रीजिंग. कारण जगभरात एवढा रिसर्च चालू आहे या विषयावर पण की नवीन 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 सब ब्रांचेस तयार होत आहेत. मग आता ते मी सगळ्या लिहू शकत नाही म्हणून मी जागा पण, आणि या स्लाइडवर माझी संपून गेली कारण एवढं वरती लिस्ट लिहिलेली, खाली जागाच पुरेना. ते पण एक रिझन होतं. आणि अप्लाइडचं रियालिटी पण आहे की ते रोजच वाढतंय. ओके, सो दिस इज द स्कोप ऑफ अँथ्रोपॉलॉजी. कुठे कुठे वापरलं जातं आज. जर हे आता एक छोटस एक एक्झाम्पल आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग म्हणून एक शेअर करते. बायोलॉजिकल मध्ये नंबर 7 ब्रांच बघा, एपिडेमिओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. आता जे डॉक्टर्स आहेत त्यांना ह्याचा अर्थ कदाचित समजला असेल एपिडेमिओलॉजिकल अँथ्रोचा. जे डॉक्टर नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते. Epidemiological anthropology is a sub-branch of physical anthropology or biological anthropology which deals with the study of epidemics. What is epidemic? साथ जी येते की नाही, आता आपल्याला कोरोनाने चांगला झटका दिलाच आहे. त्यामुळे एकही माणूस नाहीये पृथ्वीवर की ज्याला पॅन्डेमिक माहिती नाही, कारण आपण खूप वाईटरित्या सगळे पोळलो गेलो अक्षरशः गेले 2 वर्ष. थँक गॉड आता सगळं ठीक झालंय किंवा हळूहळू होतंय असं म्हणायला हरकत नाही. So this particular sub branch of physical anthropology deals with how epidemics has played a role in the overall evolution of human beings. आणि मग त्याचे काय काय प्रिकॉशनरी, म्हणजे नुसता अभ्यास करून उपयोग नाही ना, काहीतरी सोल्युशन पण आलं पाहिजे. मग यापुढे टाळले जावेत एपिडेमिक्स म्हणून काय करता येईल, मग त्याच्यासाठी माणसाची कशी तयारी आहे, बायोलॉजिकली असेल, जसं माणसाची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग बनवणं असेल, अँड सो ऑन द स्ट्रॅटेजीज. हे सगळा अभ्यास त्या ब्रांच नंबर 7 मध्ये होतो. म्हणजे आपल्याला इमॅजिन पण होत नाही की यार अँथ्रोपॉलॉजी मध्ये असं पण काहीतरी असेल. तर आहे असंच काय काय भलतं मस्त मस्तच वेगळ्याच गोष्टी आहेत. अजून एक इंटरेस्टिंग सांगते. अप्लाइड मध्ये बघा, दुसरा ऑप्शन बघा, अँथ्रोपॉलॉजी ऑफ स्पोर्ट्स. आता तुम्हाला असं वाटू शकेल की यार स्पोर्ट्सचा आणि अँथ्रोचा काय संबंध, पण संबंध आहे. चायना, जपान, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स वेअर अँथ्रोपॉलॉजी ऑफ स्पोर्ट्स इज अप्लाइड अग्रेसिव्हली. म्हणजे काय, त्यांच्याकडे मूल जेव्हा 5-6 वर्षाचं होतं की नाही तेव्हाच त्यांचे फिजिकल फीचर्स बघून डिसिजन घेतला जातो की ह्याला कुठल्या स्पोर्ट्समध्ये टाकायचं. आणि एवढ्या लहान वयात 4-5व्या वर्षीपासनं त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. म्हणजे जर एक उदाहरणार्थ, जर एखाद्याला बॅडमिंटन प्लेअर बनवायचंय किंवा टेनिस प्लेअर बनवायचंय, बेसिक आपल्याला म्हणजे कॉमन सेन्सने पण सांगता येईल की हातात स्ट्रेंथ पाहिजे. टेनिस खेळताना फोरहँड बॅकहँड मारायला बेसिक हातात स्ट्रेंथ पाहिजे. ते पण बरोबर आहे की वयानुसार स्ट्रेंथ वाढते, मसल्स वाढतात, जिम करून न्यूट्रिशनने ते आपण भरून काढू शकतो. पण एखाद्याकडे जर ती नॅचरली स्ट्रेंथ ऑलरेडी असेल तर तो कमी कष्टात पुढे जाईल ना, साहजिक आहे. आणि हे सगळं जगात चालू आहे. भारतात एवढं स्ट्रॉंगली नाही चालू आहे, पण एस्पेशली चायनामध्ये तर डेफिनेटली चालू आहे. आणि ह्याचाच परिणाम म्हणजे
एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स कॉम्पिटिशन इंटरनॅशनल, कुठली पण, मग ते ऍथलेटिक्सचं असेल, ऑलिम्पिक्स असेल, काही पण असेल, चायना तुम्हाला कधी मागे नाही दिसणार. किंवा एखाद्याला जर ऍथलीट बनवायचं असेल, धावायचं म्हणजे रनर बनवायचं असेल, ऑफकोर्स पाय स्ट्रॉंग पाहिजेत. आणि नसतील तयारी असेल तर 5व्या वर्षीपासून 4थ्या वर्षीपासून तुम्हाला ट्रेन करतात. किंवा आता एखाद्याला स्विमर बनायचंय आणि जर त्याला अस्थमा आहे तर तो नाही चांगला स्विमर बनू शकत ऑब्व्हियसली, कारण श्वासाचा गेम आहे सगळा स्विमिंग मध्ये. म्हणजे हातपाय पण लागतातच, नो डाऊट, पण लंग्स हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि जर नॉर्मल बेसिकच फंक्शनिंग मध्ये गडबड असेल तर तो स्विमर कसा बनेल चांगला? नाहीच होणार ना. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आपण पॉलिसी मेकिंग मध्ये विचार पण करत नाही, बाहेरच्या जगात चालू आहे. आणि ऑल दिस इज अंडर द स्कोप ऑफ अँथ्रो. इजंट इट इंटरेस्टिंग? म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं तेव्हा मला पण धक्का बसला की हे काय आहे म्हणून. हे कधी विचार पण करत नाही आपण की असं पण असू शकतं, पण असं आहे. आणि दिस इज हाऊ इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. ऍटलीस्ट आय फाइंड इट व्हेरी मच इंटरेस्टिंग. तुमच्यापैकी कोणी हे आधी बघितलं होतं का? जस्ट टेल मी, म्हणजे असंच 2 मिनिटं. कॅन यू, एनीवन ऑफ यू हॅव यू एव्हर सीन की असं पण काही स्कोप असतो? हे कधी तुम्हाला एक्सपेक्टेड होतं का? का तुम्हालाही वाटतं की यार हे नवीन काहीतरी आहे? हा, स्नेहा इज सेइंग नो, रवीना इज सेइंग नो, विद्या सेइंग नो, निकिता इज सेइंग नाही, माझी पण गायत्री सेइंग नो, मानसी सेइंग नो. कारण आपण कधी असा विचारच करत नाही. बट दिस गिव्स अस अ न्यू पर्स्पेक्टिव्ह, इजंट इट? हे छान आहे. म्हणजे येस, ह्याचा विचार करून आपण ह्याला वापरू शकतो फायद्यासाठी, आपल्या पर्सनल, फॅमिली, सोसायटी, कंट्री, सगळ्या लेवल्सच्या फायद्यांसाठी, राईट? येस. सो दिस इज द गंमत आपण म्हणू शकतो ऑफ अँथ्रोपोलॉजी. लेट्स गो अहेड. आता बघा, हा एक प्रिव्हियस इयर मी युपीएससीच्या पेपर मधनं घेतलाय प्रश्न की काय बरं, हा युपीएससीचा 2014च्या पेपर मधला हा क्वेश्चन आहे. राईट अ नोट ऑन रेलेव्हन्स ऑफ अँथ्रोपोलॉजी. आता रेलेव्हन्स म्हणजे काय की हाऊ इज इट, काय म्हणायचं, रेलेव्हन्सचा अर्थ असा आहे की आपल्याला हे सांगायचं आहे की अँथ्रोपोलॉजी आजच्या जगात कसा आपल्याला फायदेमंद ठरू शकतो किंवा कुठे त्याचा उपयोग होऊ शकतो, राईट? व्हॉट विल यू राईट इन द आन्सर? काही नाही, आजचं जे डिस्कशन झालं त्याच्यावर बेस्ट मी सांगते. मला माहितीये तुम्हाला माहिती नाहीये अँथ्रोपोलॉजी, बट आता जे काय 2-4 स्लाइड बघितले आपण त्याच्यावर बेस्ड कॅन वी राईट ऍटलीस्ट दिस मच? काय लिहिणार तुम्ही सुरुवातीला? वी विल राईट अ डेफिनेशन गिवन बाय एनी अँथ्रोपोलॉजिस्ट दॅट कॅन बी अ व्हेरी गुड इंट्रोडक्शन. बरोबर. व्हॉट शुड बी द बॉडी पार्ट? म्हणजे आपण इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन असं जर आन्सर लिहिणार असू. कारण मला माहितीये खूप जणांच्या मनात ही भीती असेल की यार आन्सर कसं लिहायचं. हे सगळं ठीक आहे पण आन्सर रायटिंग जमत नाही आम्हाला. तर आन्सर रायटिंग पहिली गोष्ट इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. आणि इफ यू ब्रेक इट डाऊन इन टू डिफरंट पोर्शन्स ना, मग काहीच टेन्शन नाही. जसं आता हे रेलेव्हन्स जर लिहायचं झालं तर सिम्पली वी विल डिवाइड इट इंटू 3 पार्ट्स. इंट्रोडक्शन, मग त्याच्यात तुम्ही डेफिनेशन लिहा, त्याला थोडीसं एक्सप्लेन करा. तुम्ही तुमच्या आवडीच्या अँथ्रोपोलॉजिस्ट लिहा, काय हरकत नाही. मग बॉडी पार्ट मध्ये हे सगळं लिहा आणि कन्क्लुजन लिहा. कन्क्लुजन मध्ये रेलेव्हन्स लिहा. मग हा डायग्राम काढा. मला जे आवडतं डायग्राम, हे बघा, हे मी तुमच्यासाठी म्हणजे हे मी बनवलंय स्लाइडवर. हे तुम्ही वहीत पण बनवू शकता किंवा ह्यालाच दुसऱ्या म्हणजे पेपरमध्ये, वहीत इन द सेन्स एक्झामिनेशन पेपरमध्येही बनवू शकता. शकता की नाही? मग हेच मी रेलेव्हन्स म्हणून जर आन्सर लिहिलं तर इट इज गोइंग टू गिव्ह मी मार्क्स. वाय नॉट? हे बघा, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, फिजिकल अँथ्रोपोलॉजी मधला 7वा पॉइंट बघा राईट साईडला इकडे. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, गुन्हेगारीमध्ये सुद्धा अँथ्रोपोलॉजीचा यूज होतो, कारण फॉरेन्सिक सायन्सेस ऑल्सो डील्स विथ अँथ्रोपोलॉजी. डायग्नोसिस, जेनेटिक काउन्सिल वगैरे तर आपल्या सिलेबस मध्येच येणार आहे डायरेक्ट. 9-10 पार्ट मध्ये येतच ते, राईट? सो दिस इज जस्ट अ डेमो की तुम्ही कसं सोपं करू शकता. अँड देन कन्क्लुजन. मी एक वाक्य असं लिहिन की ज्याच्यात माझं कन्क्लुजन संपेल. आपल्याला काय फार लेंदी काही लिहायचं नाही, कारण तेवढी जागा नसते पेपरमध्ये आणि वेळ पण नसतो आपल्याला, कारण आपल्याला 20 उत्तरं लिहायची आहेत, 1-2 नाही, 20. आणि 20चे 20 सगळी लिहायची आहेत. सो आय विल राईट जस्ट 1 सेंटेन्स अँड फिनिश माय कन्क्लुजन. हाऊ इट मेक्स रेलेव्हंट टू द 21st century. ओके, सी. हे आता तुम्हाला असंच गंमत म्हणून मी एक चित्र टाकलंय. हे आपण सगळं शिकणार आहोत डिटेलमध्ये. कसे बदल झाले बघा. आधी आपली हाईट छोटी होती, आपण कपडे तर घालायचोच नाही, आणि स्कलचा आकार बघा कसा आहे, चपटा होतं आपलं डोकं पण.
आणि आपण वाकून झुकून चालायचो. आणि वरती इथे बघा सगळे स्कलचे फोटो पण दिलेत. मग काय झालं, उंची वाढत गेली. आणि हातातल्या टूल्स कडे पण लक्ष द्या. हातात आधी छोटस स्पिअर होतं, मग आपली उंची वाढत गेली, स्कलचा आकार पण चेंज होत गेला, मोठा होत गेला. थर्ड मध्ये बघा आपली मणका बऱ्यापैकी स्ट्रेट झालाय, पूर्ण नाही झालाय पण 80% स्ट्रेट झालाय. आणि हातात बघा दगड म्हणजे छोट्या टाईपचा हे आलं टूल. फोर्थ मध्ये बघा, नाऊ वी आर कम्प्लिटली बायपेडल. बायपेडल म्हणजे काय, दोन पायावर चालणारे आपण झालो. स्कलचा साईज पण चेंज झाला, आपलं हातातलं टूल पण चेंज झालं. मग या आकारात बघा, कपडे आपण घालायला लागलो, हातात मोठं टूल आलं, स्कलचा साईज अँड शेप पण चेंज झाला, मसल्स बिल्ड झाले. हा माणूस बघा, सेकंड लास्ट माणूस बघा आणि पहिला माणूस बघा. हु इज मोर पॉवरफुल? ऑफकोर्स द वन विच हॅज इव्हॉल्व्ड लेटली, ही इज मोर पॉवरफुल. आणि मग आता हे बघा, हे वन ऑफ द म्हणजे एव्होल्युशन मधलं बेस्ट मॉडेल म्हणू शकतो आपण. त्याच्या पायात बूट आले, सॉक्स आले, म्हणजे काही कपडे आले, हातात मोठे मोठे अवजारं आली, टूल्स आली, कपडे आले, केस वाढले, राईट. देर आर कॉन्फ्लिक्टिंग थिअरीज. हो, देर आर सम कॉन्फ्लिक्ट्स. बेसिक्स मध्ये काही कॉन्फ्लिक्ट आहेत आणि कॉन्फ्लिक्ट असल्याशिवाय थिअरीज बनतच नाही. हे पण एक जगाचं काय माहिती का पण सत्य आहे. देर आर कॉन्फ्लिक्टिंग थिअरीज, डेफिनेटली देर आर. आणि थिअरीज मध्ये आपण ते बघतो. ओके, सो हे जनरल माहिती म्हणून. आता हे डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपोलॉजी आहे की म्हणजे हे पूर्ण वर्ल्डचं दिलंय म्हणून 18th सेंचुरी पासून दिलंय. इंडियाचं मी ऑलरेडी सांगितलं की 1920 पासून सुरू झालंय. त्यामुळे इंडियामध्ये हा फार जुना नाहीये सब्जेक्ट, वर्ल्ड मध्ये मात्र जुना आहे. मग त्याचे हे जस्ट स्टेप्स मी दाखवल्यात की 1850s मध्ये, 71 मध्ये, मग 20th सेंचुरी मध्ये अँड सो ऑन. सी, आता एकच पान भर लिहिण्यापेक्षा कॅन आय शो बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजी लाईक दिस? हे आता हँड रिटन, ह्याचा मी फोटो घेऊन दाखवलाय जस्ट तुमच्या माहितीसाठी. सी, दिस इज अन इंटरेस्टिंग वे हाऊ यू कॅन रिप्रेझेंट. आता बघा, मी मगाशी जे बोलले सबसिडरी टॉपिक्स, त्याचं एक उदाहरण. टॉपिक्स विच आर नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन द सिलेबस बट इम्पॉर्टंट अँड आस्क्ड फ्रिक्वेंटली. आयोग सांगणार नाहीये तुम्हाला की हा टॉपिक आहे, पण ते क्वेश्चन देऊन टाकतात. जसं आता हे आत्ता जो पण 1.1 बघितला की नाही, त्याच्यात हे दोन फेवरेट आहेत आयोगाचे, नेचर ऑफ अँथ्रोपोलॉजी अँड अप्रोचेस. आणि मग आपल्याला कळतच नाही की मी एवढा अभ्यास केलाय पेपर 1चा, पण मी नेचर शिकले कुठे, आठवतच नाही पेपरमध्ये. मग असे टॉपिक्स आधीच प्रिपेअर करून ठेवायचे. नाही आला प्रश्न तर उत्तमच आहे, पण आला तर लिहिता आलं पाहिजे म्हणून. ओके, सो मी उदाहरण म्हणून 1.1 मी तुम्हाला सांगितलं म्हणून मी त्याचे सबसिडरी टॉपिक्स पण इथे टाकले. मग त्याचं हे आन्सर की कसं तुम्ही लिहू शकता. हे सगळे वेगवेगळे अप्रोचेस आहेत अँथ्रोपोलॉजीचे, हे मी शिकवणार आहे तुम्हाला पेपर 1 मध्ये. दिस इज अ पार्ट ऑफ आवर सिलेबस. किंवा हे बघा, आता नेचर, दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉन्ट्रोवर्सी. आता कोणीतरी चॅटमध्ये लिहिलेलं ना कॉन्ट्रोवर्सी, हा येस, विभवनीच टाकलेलं, विभव मराठे. ही हॅड रिटन की थिअरीज मध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत ना. नॉट ओनली थिअरीज, ही जे स्लाइड आहे की नाही नेचर ऑफ अँथ्रोपोलॉजी, नेचर मध्ये पण कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. इकडेच बघा की 4 ब्रांचेस झाल्यात. आणि प्रत्येक, आता एल क्रोबर असेल किंवा रेडक्लिफ ब्राऊन असेल, प्रत्येक हा मोठाच अँथ्रोपोलॉजिस्ट आहे. असं नाही की कोणी लोकल आहेत, सगळ्यांनी आयुष्य दिलंय या विषयासाठी आणि देन दे हॅव पुट देअर थिअरीज. पण स्टील देर आर डिफरन्स ऑफ ओपिनियन्स. त्यामुळे नेचर पण नक्की ते सायन्स आहे का काय, ते सायन्स आहे का सोशल सायन्स आहे का काय आहे, त्याच्यात पण कॉन्फ्लिक्ट आहेत. ओके, यू हॅव ब्युटिफुल स्लाइड्स. थँक्यू सो मच विभव, कारण मेहनत तर लागतेच यार. आणि मी काय म्हणलं, स्लाइड माझी पहिली काय होती, मेकिंग इट इझी फॉर यू. माझं टार्गेट हेच आहे. पुस्तकं आहेच ना, मग तुम्हाला माझी काय गरज आहे? पुस्तकं वाचून तर तुम्ही शिकूच शकता, पण जर मी 2 तासात गोष्टी तुमच्यासाठी इझी करून देऊ शकत असेल तर मी ते केलं पाहिजे. दॅट इज माय रोल, राईट. सो म्हणून हे सगळे चित्र आणि हे वर्षभर चालतं. वर्षभर नाही, बॅच भर म्हणायचंय मला, सॉरी मी चुकून वर्ष बोलले. वर्षभर बॅच चालत नाही आपली, 3 months to 4 months. सो दिस इज वन जस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट, हे बघा, हे जस्ट प्रिव्हियस इयर आहेत. हाऊ डू यू सिच्युएट अँथ्रोपोलॉजी इन सोशल सायन्सेस, 2014चा प्रश्न हे जे दाखवायला. आणि हे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे मी तुम्हाला त्यावेळेस देणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज, की तुम्ही तुमच्या शब्दात हे अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा, कारण जितके आन्सर्स तुम्ही जास्ती लिहाल तितकं तुमचं बेटर होणार आहे. ओके, नाव इम्पॉर्टंट पार्ट, इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर वर मी एवढा भर का देतीये, त्याचं पहिलं कारण स्क्रीनवर आहे.
70 to 80% of the questions are directly repeated from previous years किंवा they are at least based on it. शब्द थोडेफार इकडे तिकडे करतात पण प्रश्न तोच असतो. आता मी हे नुसतं नाही सांगणार आहे. आय एम गोइंग टू शो इट, प्रूव्ह इट टू यू विथ एन एक्झाम्पल. लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. ओके, yes, see this question. Let's read question number 1. Write a note in 150 words about the fieldwork tradition in anthropology. हा युनिट 8 चा प्रश्न आहे फील्डवर्क मधला. कोणाचा तरी माइक ऑन झालाय, परत एकदा चेक करता का प्लीज? येस, मीटिंग झाला बंद. ठीक आहे, थँक्यू. सो मी काय सांगत होते की 2014 चा युनिट 8 चा हा प्रश्न होता की राईट अ नोट इन 150 वर्ड्स अबाउट फील्ड वर्क ट्रेडिशन. ओके, आणि सेम क्वेश्चन, बाळांनो मी क्वेश्चन्स वर येते, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. सेम क्वेश्चन हॅज बीन रिपीटेड इन, म्हणजे इट वॉज ऑलरेडी रिपीटेड इन नाही, इट वॉज ऑलरेडी आस्क्ड इन 85 अँड 2011. म्हणजे असं नाहीये की हा नवीन प्रश्न आला. त्या वर्षी खूप जणांना असं वाटलं की अरे हा कुठून आला, पण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन नीट बघितले असते ना तर कळलं असतं की अरे हा रिपीट झालाय ऑलरेडी. तसंच आता हे युनिट 8 चं मी उदाहरण दिलं. युनिट 5 चं बघा, क्रिटिकली एक्सप्लेन द अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस टू रिलीजन. सेम क्वेश्चन हॅज बीन रिपीटेड इन 2011 अँड 2016. तो 2019 मध्ये आला. हा युनिट 5 चं उदाहरण आहे. तसंच युनिट 1 चं बघा, 2014 चा क्वेश्चन आहे, क्रिटिकली एक्झामिन द रोल ऑफ अँथ्रोपॉलॉजी इन कंटेम्पररी इंडिया. आणि 1980s मध्ये तोच प्रश्न फक्त थोडस वर्डिंग बदलून आलाय की राईट अ शॉर्ट नोट ऑन अँथ्रोपॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ ह्युमॅनिटी. गेटिंग? मग प्रिव्हियस इयर्स जर आपण चांगले प्रिपेअर केले तर कोणताच क्वेश्चन आपल्याला टॅकल करणं मुश्किल नाही जाणार आहे. हे सांगायचा माझा प्रयत्न आहे या एका स्लाइड मधनं, म्हणून मी एवढं कम्पॅरिझन आणि इयर्स वगैरे ते सगळं लिहिलंय. आणि क्वेश्चन मी ऍज इट इज घेतले, तर माझ्या मनाचे नाही आहेत, हे आयोगाच्या पेपर मधले क्वेश्चन्स आहेत. गेटिंग? सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, आणि दॅट इज वाय ते टाइम टू टाइम डिस्कस पण झाले पाहिजेत, जे आपण करणार आहोत. ओके, हे झालं हाऊ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आर रिपीटेड. दुसरा महत्वाचा पॉइंट, क्वेश्चन्स दॅट आर रिपीटेड एव्हरी इयर. जसं मी म्हटलं की नाही, आयोगाचे काही फेवरेट टॉपिक्स असतात, पण ते आहेत तो त्यांचे आवडते, मग आपणही आपले आवडते करून घ्यायचे. जसं आता रेसिझमचा पार्ट आहे. दरवर्षी डोळे झाकून रेसिझमवर प्रश्न असतो म्हणजे असतो, आणि जर एखाद वर्षी चुकून मिस झाला तर नेक्स्ट वर्षी तर 200% असतो. मग आता हे थोडस तुम्ही स्मार्टली जर पेपर्सचा अनालिसिस केला तर असे तुम्हाला काढता येतात रे विषय, की काय काय येणारच आहेत. जसं रिलिजन, मॅजिक अँड सायन्स आहे, आवडतं एकदम फेवरेट, येणार म्हणजे येणार. आणि हे जर तुमचं अनालिसिस स्ट्रॉंग असेल तर थर्ड महत्वाचा गोष्ट, प्रेडिक्शन ऑफ फ्युचर क्वेश्चन्स. तुमचा अभ्यास झाल्यावर काय काम आहे की क्वेश्चन्स कसे येतील आणि मी कसं आन्सर लिहिन. दॅट इज आवर बेसिक जॉब, दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू अचीव्ह. मग आता माझं प्रेडिक्शन असं आहे की अँथ्रोपॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्सचं कंपॅरिझन अजून विचारलेलं नाही आयोगाने. मग यावर्षी विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पॉलिटिकल सायन्स उरले फक्त, बाकी अँथ्रोपॉलॉजी वर्सेस जॉग्राफी, अँथ्रोपॉलॉजी वर्सेस इकॉनॉमी, अँथ्रोपॉलॉजी वर्सेस हे आपलं काय ते हिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी वर्सेस मेडिकल सायन्स, हे सगळे येऊन गेलेत प्रश्न. पण पॉलिटिकल सायन्स अजून विचारला नाहीये. मग यावर्षी जर विचारला तर धक्का बसायचं काही कारण नाही, विचारणारच आहेत कधी ना कधी. अँथ्रोपॉलॉजी अँड सोशोलॉजी सगळ्यांचा फेवरेट क्वेश्चन असतो, मॅम अँथ्रोपॉलॉजीला यायचं का सोशोलॉजी. विषय म्हणून दोन्ही चांगले आहेत, वाईट दोन्ही नाही आहेत. डिपेंड ऑन की तुम्हाला काय आवडतं, डिपेंड्स ऑन की स्कोरचा ट्रेंड काय आहे, डिपेंड्स ऑन की स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का. ह्या सगळ्यांनी ठरवायचं की बाबा सोशोलॉजी का अँथ्रोपॉलॉजी. कुठलाच विषय वाईट नाहीये, तुम्ही इकॉनॉमिक्स घ्या, काही हरकत नाही, पण हे सगळे फॅक्टर्स चेक करून उघड्या डोळ्यांनी घ्या. उगीच बाकीची जनता घेते म्हणून मी घेतोय, किंवा माझी बेस्ट फ्रेंड माझी मैत्रीण घेते म्हणून मी घेणार आहे वगैरे, असलं करू नका बाबा, नुकसान होईल मग. ओके, सो हे प्रेडिक्शन करायला पण प्रिव्हियस इयर्स अनालिसिस स्ट्रॉंग पाहिजे, की जे करण्यात मी तुमची मदत करणार आहे, कारण मी हेच माझा जॉब आहे. दिस इज माय बेसिक टास्क, टू मेक थिंग्स इझी फॉर यू अँड पुट देम इन अ सिंगल प्लेट फॉर यू. ओके, ते तुम्ही फक्त खायचंय व्यवस्थित वेळोवेळी. आता हे मी तुमच्यासाठी खास, म्हणजे दिस इज समथिंग विच आय हॅव डन स्पेशली फॉर दी एमपीएससी बॅच, त्यामुळे ह्याच्याकडे अतिशय लक्ष द्या. आता जे मी प्रश्न दाखवले ते युपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधनं होते, कारण मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं आपल्याकडे एमपीएससीचा प्रिव्हियस डेटाच नाहीये. मग आपण कशातनं कम्पेअर करणार.
म्हणून मी ते युपीएससीचं घेतलेले. आणि सुदैवाने म्हणा किंवा काय म्हणजे चांगली बुद्धी सुचली एमपीएससीला की कॉपी पेस्ट केलंय अक्षरशः सिलेबस. युपीएससीचं सिलेबस कॉपी केलंय आणि एमपीएससीच्या ह्याच्यात पेस्ट केलंय, सेम टू सेम, वर्ड टू वर्ड, पॉइंट टू पॉइंट, राईट. मग आता मी हा विचार करत होते की क्वेश्चन्स तर टाईप वेगळा येणार, असं नाही होणार की जे प्रश्न युपीएससीत येतात ते तसेच्या तसे एमपीएससीत येतील. मग हाऊ डू वी प्रिपेअर दॅट. मग माझ्या डोक्यात आलं की युपीचे क्वेश्चन पेपर्स बघावे. सो व्हॉट आय डिड, आय हॅव अनालाइज्ड उत्तर प्रदेशच्या पीसीएसचे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनचे पेपर्स. कारण उत्तर प्रदेशचे गेले अनेक वर्ष सुरू आहे हाच पॅटर्न, आणि त्यांनी पण असंच केलंय. उत्तर प्रदेशनी पण तेच केलंय जे महाराष्ट्राने केलंय. युपीएससीचा सिलेबस कॉपी केला आणि युपी मध्ये पेस्ट केला. आपण पण तेच केलंय. उत्तर प्रदेश युपीएससीचा सिलेबस कॉपी केला आणि एमपीएससी मध्ये पेस्ट केला. मग हे जे आहेत की ना, आता पुढच्या ज्या 4 स्लाइड आहेत, लक्ष द्या त्यांच्याकडे. These are the previous year's questions from Uttar Pradesh PCS examination papers. Okay. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की कसे क्वेश्चन येणार आहेत. दिस इज व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट इन युअर एक्झाम ऑल्सो. किती साधे प्रश्न आहेत बघा. व्हॉट इज मेगालिथिक कल्चर, डिस्क्राइब्स इट्स टाइप्स इन इंडिया विथ एक्झाम्पल. 15 मार्क, सिम्पल. याच्यात कुठे अनालिसिस दिसतोय तुम्हाला की जो युपीएससी मध्ये आहे? नाही. 4 ते 5 क्वेश्चन्स असे दरवर्षी असतात, हे तुम्हाला खूप विचार करायला लावतात. तुम्ही त्यावेळी जर विचार करू शकला आणि लिहू शकला तर ठीक, नाहीतर ते 4 प्रश्न गेले तुमचे. आणि 4 प्रश्न गेले म्हणजे आउट ऑफ द रेस, सिम्पल. पण हे क्वेश्चन्स बघा, दिस इज समथिंग दॅट यू आर गोइंग टू हॅव टू फेस 1 year लेटर. किती साधे सिम्पल क्वेश्चन्स आहेत बघा, विच इन्व्हॉल्व्स नो अनालिसिस. व्हॉट इज मेगालिथिक कल्चर, डिस्क्राइब इट्स टाइप्स. बी बघूया. डिस्क्राइब बीएस गुहाज रेशियल रेस. मी म्हणलेले की नाही रेस, आलं की नाही? हा युपीचा पेपर आहे, हा महाराष्ट्राचा नाहीये, उत्तर युपीएससीचा पण नाहीये. मी वरती दिलेलं की नाही रेसेस आहेच, फेवरेट येणारच. डिस्क्राइब बीएस गुहाज रेशियल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन पॉप्युलेशन. सिम्पल. ह्या क्लासिफिकेशनचा नोट्स आहेत अख्ख्याच्या, मी तुम्हाला लिहून देणार आहे वर्गात. ते माहित पाहिजे तुम्हाला, नीट लिहिता आलं पाहिजे, एक पण पॉइंट मिस न होता. नेक्स्ट बघूया. व्हॉट इज कॅल्क्युलिथिक कल्चर, गिव्ह एक्झाम्पल. सिम्पल. पुढे बघूया. आणि हे वेगवेगळे इयर्सचे घेतले तर मी एकातलेच नाही घेतलेत, 2-4 वेगवेगळे इयर्सचे स्क्रीनशॉट्स घेतलेत मी. व्हॉट इज डीएनए टेक्नॉलॉजी, व्हॉट आर इट्स व्हेरियस ऍप्लिकेशन. सिम्पल. क्वेश्चन खूप अवघड वाटतात का आता हे बघून? सगळे व्हॉट व्हॉट व्हॉटचे क्वेश्चन आहेत. नेक्स्ट बघूया. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ ह्युमन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. साधा सरळ सोट प्रश्न. ह्युमन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट काय, शॉर्ट नोट लिहा, 15 मार्क किंवा 10 मार्क. नेक्स्ट पुढची स्लाइड बघू, 10 मार्काचा क्वेश्चन बघूया. व्हॉट आर रिलेटिव्ह डेटिंग मेथड्स, डिस्कस. 10 मार्क. नेक्स्ट. Why has the concept of cultural relativism been so dear to anthropologists? So dear म्हणजे काय, why it has been given so much of importance basically. Next, bring out the distinguishing features of culture and civilization. Next. अच्छा, हे एक स्लाइड रिपीट झाली आहे, ही बघा. डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ख्रिश्चॅनिटी ऑन इंडियन सोसायटी. ओके. आता हे क्वेश्चन्स आयोगाच्या, उत्तर प्रदेश आयोगाच्या पेपर मधनं मी डायरेक्ट घेतलेले आहेत. अशाच टाईपचे, याच लेवलचे प्रश्न आपण एमपीएससीत एक्सपेक्ट करू शकतो. आता मला सांगा, डू यू फील इट इज डिफिकल्ट आफ्टर वॉट एव्हर वी हॅव लर्न अबाउट युनिट 1 and whatever questions are there in front of you on the screen? Tell me, is it really that difficult? भीती वाटण्यासारखं काही आहे का बरं ह्याच्यात? का हे टॅकल होईल असं आहे? व्हॉट डू यू फील? आणि आपण हे सगळं लिहिणार आहोत, आपण याची प्रॅक्टिस पण करणार. तर तुम्हाला काहीच माहिती नाहीये व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी सोडून. आणि व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी पण एवढंच माहितीये की इट इज सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स. बाकी काहीच माहिती नाहीये तुम्हाला. तरी पण यातले क्वेश्चन कोणतेच असे नाहीयेत की खूपच डेंजर आहेत. ओके. नोट्स ज्या मी देणार आहेत त्या साधारण कशा असतात ते बघा. स्पेशालिटी ऑफ नोट्स बघा. दे आर एक्झॉस्टिव्ह इन नेचर. प्लीज हाताने खूप लिहायची तयारी ठेवून माझ्या लेक्चरला या. मी शॉर्टकट्स घेत नाही. तुम्ही बॅच मध्ये जेवढं कष्ट घ्याल तुमचे सेल्फ स्टडीचे कष्ट वाचणार आहेत. त्यामुळे तिकडे मी अजिबात लाड करत नाही. लिहा म्हणलं की लिहायचं आणि 200, 300, 400 पानं भरून जातात. सो दे आर रिअली एक्झॉस्टिव्ह. त्याच्या बाहेर तुम्हाला मग जास्ती काही करायची गरज नाही पडत. डिटेल्ड इंडेक्सिंग आणि नोट्स विल बी गिव्हन आफ्टर थरो अनालिसिस ऑफ पेपर्स. म्हणजे तुम्हाला इररिलेव्हंट काहीच देणार नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच देणार.
त्याच्यात व्हॅल्यू एडिशन तुम्हाला करायची असेल तुम्ही लेटर सेल्फ स्टडी मध्ये करू शकता. त्याच्यानंतर हेच डेटा, फ्लो चार्ट्स, मॅप्स हे सगळं भरपूर असतं. त्याच्यामुळे आन्सर पेपर्स पण म्हणजे इंटरेस्टिंग बनतात. कंटेंटचं टेन्शन नसेल, तुम्हाला असं नाही वाटणार की मी कसं लिहू एक आन्सर. तुम्हाला उलटा प्रश्न पडू शकेल, एवढा डेटा दिलाय मॅम मी, यातनं मी काय लिहू. मग ते प्रॅक्टिसने तुम्हाला समजायला लागतं नंतर 6 महिन्यांनी की काय लिहायचं असतं आणि काय सोडायचं असतं. ओके, आता फटाफट हे फक्त बघा. सी या काही नोट्स आहेत की शॉर्ट नोट्स आहेत. हा टॉपिक 10 आहे, कन्सेप्ट ऑफ ह्युमन ग्रोथ. मग त्याचा आपण असं अजून तुकड्यांमध्ये डिव्हिजन करतो की व्हॉट आर द स्टेजेस. हे जस्ट असं तुम्हाला बघायला मिळावं म्हणून मी हे वेगवेगळे हे आहेत म्हणजे पेपर 1चे काही टॉपिक्स आहेत. आता हा ग्राफ आहे, हे असं थोडं करून आपण हे बघा आता हा एक ग्राफ आहे, आपण हे करू शकतो. आणि हे शॉर्ट नोट्स पण मी तुम्हाला काढायच्या कशा शिकवणार आहेत इव्हेंच्युअली, लगेच नाही. पहिल्या लेक्चर पासून डोंट एक्सपेक्ट की मी हे सगळं शिकवीन. तुम्ही एकदा कम्फर्टेबल झाला सब्जेक्टशी मग आपण हे ऍडव्हान्स स्टेजेसला करतो की सी दिस स्कोप ऑफ अँथ्रोपोलॉजी. हे तुमच्या वहीत रेडी पाहिजे, कारण रिव्हिजन करताना तुम्ही सगळं वाचू नाही शकत. पण हा एक डायग्राम जर तुम्ही बघितला की नाही तुमचं सगळं हे होणार, राईट. सो हे बघा हा एक डायग्राम बघा, अप्रोचेस टू अँथ्रोपोलॉजीचा हा डायग्राम बघा. दीज आर शॉर्ट नोट्स की जे तुम्हाला मी शिकवीन की कसे काढायचे असतात. याचा फायदा तुम्हाला जीएस मध्ये पण होईल. इट इज नॉट ओनली फॉर अँथ्रो, इट इज फॉर ऑल सब्जेक्ट्स. ओके, आता हे काही स्टुडंट्सचे वगैरे सॅम्पल आन्सर्स आहेत. तुम्हाला आय डोंट नो किती क्लिअरली दिसत आहेत, पण हे बघा आता हे डायग्राम्स वगैरे थोडंसं मी हे वाढवलंय झूम. हे बघा हे इथे बघा टूल्सचे वगैरे डायग्राम्स आहेत, इथे काही ग्राफ्स आहेत. कारण हे सगळं केल्यानेच तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळणार आहेत आणि तुमचा आन्सर इतरांपेक्षा बेटर होणार आहे. ओके, आणि दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड फॉर टुडे. Thank you once again for sparing time from my side. And these 2 hours were really wonderful even for me. I hope to see all of you in the classes. And he journey आपण definitely enjoyable करूया. Thank you so much.